फ्रेममध्ये तुम्हाला बेसिक काय माहीत पाहिजे तो म्हणजे जॉईंटबद्दल. फ्रेममध्ये जो काही जॉईंट असतो, आता फ्रेम दोन प्रकारचे असतात. फ्रेम दोन प्रकारचे असतात. कोणकोणते दोन प्रकारचे फ्रेम असतात बरं का? एक असतो आहे पिन जॉईंटेड फ्रेम, त्याला मी ट्रस म्हणतो. आणि एक असतो आपलं रिजिड जॉईंटेड फ्रेम, याला मी पोर्टल फ्रेम म्हणतो. पोर्टल फ्रेम म्हणतो, राईट. तो पिन जॉईंटेड जे काही आपली फ्रेम आहे त्याला आपण ट्रस म्हणतो. रिजिड जॉईंटेड जो असतो त्याला आपण पोर्टल फ्रेम म्हणतो. ही बात आपल्याला कळून जात असते. आता या रिजिडबद्दल आपण डिस्कशन करत आहोत, ही पोर्टल फ्रेमबद्दल. तर रिजिडचा जो जॉईंट असतो तो जॉईंट काय असणार आहे, तर रिजिडचा जो जॉईंट असतो तो रिजिड असतो. आणि रिजिड जर जॉईंट रिजिड आहे याचा मिनिंग काय होत असतो की जर का समजा याच्यावरती लोड आला असेल ना तर जॉईंट फिरेल, जॉईंट रोटेट होईल. मेंबर जे मध्ये काही विषय होणार नाही, जॉईंट रोटेट होईल. जर का समजा जॉईंट रोटेट होत असेल ना तर याला कनेक्ट झालेले जेवढे पण मेंबर असतील या मेंबरमधला अँगल काय राहतो, मेंटेन राहतो. आलं लक्षामध्ये? तो काही का आणि आपल्याला फक्त हे बेसिक गोष्ट इथं समजून घ्यायची आहे की या रिजिड जॉईंटमध्ये जो जॉईंट असतो तो जॉईंट जो काही आहे तो जॉईंटवरती जेव्हा फोर्स येतो तो रोटेट होऊन जात असतो. जेव्हा जॉईंट रोटेट होईल तर जॉईंटला कनेक्ट झालेले मेंबर जे की आहे त्या मेंबरमध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल, त्या मेंबरच्या ठिकाणी होणारा जो काही अँगल होता तो अँगल तुम्हाला सारखा दिसायला भेटायला पाहिजे. तो बघा आता हे दोन मेंबरमधला अँगल 90 होता, तर जर का रोटेट बी झाला तरी सुद्धा त्यांचा अँगल जो काही दोघांमधला 90 मेंटेन राहणार आहे. हे बेसिक नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. मग आपण काय केलं बरं का, तर हे नॉलेज हे झाल्यानंतर आपण पुढे बघायला गेलो की ठीक आहे याच्यानंतर काय बरं पुढे, तर याच्यानंतर आपण उदाहरण पण बघितले होते. उदाहरणं कशी बरं का, आता लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा डिटर्मिनंट फ्रेम दिलेली आहे, तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की ती डिटर्मिनंट फ्रेम आहे. जेव्हा डिटर्मिनंट फ्रेम तुम्हाला दिलेली असेल तर डिटर्मिनंट फ्रेमच्या केसमध्ये आपण काय करत असतो, आपण जर बघायला गेलो डिटर्मिनंटच्या फ्रेममध्ये आपलं व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून आपण ते कॅल्क्युलेशन करून घेत असतो. जसं की काय बरं का, समजा मी तुम्हाला काल उदाहरण पण दिलं होतं, हे पहिलं उदाहरण घेऊ आपण, राईट. हे वाला उदाहरण. आता तुम्ही जर इथं बघायला गेलात असा लोड लावलेला आहे, तिथं आपल्याला कळायला पाहिजे की यार याचं डिफ्लेक्शन कसं होईल, याचं डिफ्लेक्शन कसं होईल यासाठी मी तुम्हाला काल जे ना फ्री बॉडी डायग्राम पण काढून दाखवली. तर लक्षामध्ये येत असतात काय की यार हा जो काही जॉईंट आहे या जॉईंटवरती इथं फोर्स लागतोय, राईट. तर लक्षामध्ये काय येत असतं की हा जो पुढचा मेंबर आहे या मेंबरमध्ये इथं जर का लोड लावते ना, हा मेंबर सरळचा सरळ पुढे चालला जाईल. तर तो जो मेंबर आहे समोरचा तो कोणत्या पण प्रकारचं रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार नाही. रेजिस्टन्स देईल कोल बरं का, हा उभा जो की ना, हा उभा या आडव्या फोर्सला म्हणेल की तू जो आहे ना तू तिकडेच थांब, इथं मला त्रास होतोय, तू तिकडे थांब पलीकडे. या जर तुम्ही बघायला गेलात ना तर या जॉईंटचं जर का एफबीडी बनवायला गेलो तर एफबीडी कसा बनेल जॉईंटचा एफबीडी बनवण्यासाठी मी असं बी करू शकतो, एवढा काही फरक पडत नाही, राईट की नाही. आता जर का मी असं तोडतो याचा अर्थ असा नाही की मी पार लांबवरती तोडतोय, मी ॲक्च्युली जॉईंटच्या जवळ तोडतोय, भले मी दाखवताना असं दाखवलं तरी पण ठीक. हां, तर अशा पद्धतीने डायग्राम बनून जात असते. मग आता तुम्ही जर बघायला गेलात की यार असा फोर्स लागतोय, इकडे तर काही फोर्स डेव्हलप होणार नाही आडव्या मेंबरमध्ये, हा जसा राहील याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट होणार नाही का, सरळच्या सरळ फोर्स निघून जाईल, काही डेव्हलपमेंट होणार नाही. होईल कुठं, या इकडच्या मेंबरमध्ये हा आडवा असा, राईट, पुन्हा आडवा असा. मग आपल्याला दिसायला भेटलं की जिथं मी कापतोय ना त्या ठिकाणी जॉईंटचं मला इक्विलिब्रियम दिसायला भेटते. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तो हा जर का समजा आता हा पी होता इकडचा, हा जर पी होता तर आपण पी होता, राईट, हा पण पी होता आणि खाली तो का होता, खाली फिक्स होता. अशा पद्धतीने मी जॉईंटचं काय करून टाकलं बरं का, एफबीडी बनवून टाकला. मग तुम्हाला कळून जाईल की जर का समजा असा जर का फोर्स लागत असेल नक्कीच याचं डिफ्लेक्शन कसं होईल, असं होईल. तर याचं डिफ्लेक्शन आपल्या अशा पद्धतीने होताना दिसायला भेटत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे जर याचं डिफ्लेक्शन जर का समजा असं होते याचा अर्थ जो जॉईंट काय झाला, रोटेट झाला. कशावरून कळालं तुम्हाला, बघा हे होतं त्याचं इनिशियल, हा होता त्याचा इनिशियल स्लोप, हा होता त्याचा इनिशियल पार्ट, राईट का. परंतु मेंबर आपला काय झाला बरं का, आता तुम्ही जर बघायला गेलात, मी कलरने दाखवतो, याला टँजंट मार्क करतो. तर त्याची इनिशियल टँजंट आणि फायनल टँजंट याच्यामधला जो अँगल असतो याला म्हणून देतो आपण काय, याला म्हणून देतो आपण स्लोप. तो इनिशियल टँजंट आणि फायनल टँजंट, एक मिनिट हां, जो इनिशियल टँजंट आणि फायनल टँजंट जो काही असतो त्याच्यामधला जो अँगल दिसायला भेटेल हा थिटा होऊन जाईल. म्हणजे एक बात मला कन्फर्म झाली यार की उभा मेंबर जो काही आहे तो उभा मेंबर या पलीकडे जिकडे डिफ्लेक्ट होणार, एवढी बात आपल्याला कन्फर्म झाली. परंतु मग या इकडच्याचं काय, आता विचार करा तुम्ही, आपण अगोदर बोललोय की हा जॉईंट रिजिड आहे. जर जॉईंट रिजिड असेल तर तो काय होऊन जातो, घुमून जातो. मग हा जर का समजा घुमून जातो, ही बाजू जर का इकडे येऊन जाते तर नक्कीच हेवाला असं होऊन जाईल रे, नक्कीच जेवायला असं होऊन जाईल, बरोबर की नाही. अशी ज्याची काय बनेल बरं का, अशी याची फ्री बॉडी डायग्राम आपल्याला बनताना दिसायला भेटेल. मग याची इलॅस्टिक करू आपल्याला अशी बनताना दिसायला भेटेल. नवीन काढून दाखवल्यानंतर तुम्हाला दिसायला भेटेल अशा पद्धतीने. काय होतं बरं का, लक्षात घ्या. कधी पॉईंट सांगतोय, एक पॉईंट लक्षात घ्यायचं काय की जॉईंट जो आहे ना मेंबर कधी पण परपेंडिक्युलर डिस्प्लेस होतो. याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का, हा बघा आता सपोर्ट या ठिकाणी दिला मी, हा मेंबर आहे आपला उभा, राईट, हा वाला सपोर्ट आहे. तर इथला जो जॉईंट आहे ना, हा इथला जॉईंट बरोबर याला खालचा जो आहे जो ना आवाला, याला बरोबर परपेंडिक्युलर अशा पद्धतीने इथं येईल, अशा पद्धतीने इथं येईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी तुम्हाला असं देऊन दिलं, हा तिरपा आहे,
हा पण तिरपा आहे. आता हा इथं असणारा जो काही बिंदू आहे ना, आता तुम्हाला जर विचारलं सांगा बरं का, हा बिंदू जर काही इथून समजा मी आडवा फोर्स लावला तर सांगा बरं कुठे जाईल. तुम्ही काय म्हणणार, तो जो आहे ना इकडे कुठेतरी लाईनमध्ये. लक्षात घ्यायचं त्या बिंदूचं डिस्प्लेसमेंट बरोबर मेंबरला परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे. म्हणजे बघा हा जर का समजा मेंबर असेल ना, तर हा बिंदू त्याला परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे. म्हणजे काय, हे बघा हा आहे ना अशा पद्धतीनं, हा अशा पद्धतीने असेल ना, तो अशा पद्धतीने तो हा जो काही बिंदू आहे ना, हा बिंदू बरोबर याच लाईनमध्ये इथे कुठेतरी, याच लाईनमध्ये कुठेतरी. आणि सेम का नाही तर बघा, जर का समजा हा जर का खाली येत असेल ना, तर नक्कीच हा मेंबर इने काय येते, इनएक्सटेन्सिबल आहेत. तर इनएक्सटेन्सिबल मी तुम्हाला अगोदर 3 कन्सेप्ट सांगितले आहेत. एक असतो रिजिड, एक असतो एक्सटेन्सिबल, एक असतो इनएक्सटेन्सिबल. रिजिड म्हणजे काय बरं का, रिजिड म्हणजे ना त्याच्यामध्ये ना तो टेन्शन ना त्याच्यामध्ये टेन्शन येईल, ना तो कंप्रेस होईल, राईट, ना तो ताणला जाईल, ना तो कंप्रेस होईल, ना तो बेंड होईल, याला म्हणतो रिजिड. इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय बरं का, ना तो ताणला जाईल, ना तो कंप्रेस होईल, तो बेंड होऊ शकतो बरं का, तो बेंड होऊ शकतो. आणि एक्सटेन्सिबल काय असतो बरं का, तो बेंड बी होईल, तो ताणला बी जाईल, तो कंप्रेस पण होईल, अशा पद्धतीने. मग आता बघा बरं, हा जो काही आहे, हा जो काही पोर्शन आहे, हा मेंबर आहे आपला, हा मेंबर. मग हा मेंबर जो तुम्हाला दिसायला भेटेल, हा जॉईंट आहे, हा कुठे डिस्प्ले होईल, हा नक्की या लाईनमध्ये डिस्प्ले होईल कुठेतरी, राईट, अशा पद्धतीने. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की नेमका हा जो काही पॉईंट आहे आपला डिस्प्लेस कुठे येईल. क्लिअर झालं का. तर मी सांगायचं मला बोलताना मी काय बोलणार की मेंबर हा परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये डिस्प्लेस होतो. मेंबर जो काय आहे हा मेंबर कशामध्ये, परपेंडिक्युलर, असं मी बोलतो, ठीक आहे, अशा पद्धतीने मी बोलतो. ते कहाणी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, हे बेसिक रिक्वायरमेंट आहे. मग आपण कुठे होतो बरं का, ही आपली डायग्राम होती, ही डायग्राम होती. फ्री बॉडी डायग्राम काढल्यावरती मला कळालं की काय होतं बघा, आता हा जो जॉईंट आहे ना, हा कुठे होईल बरं का, आता डिस्प्ले त्याच्या परपेंडिक्युलर म्हणजे काय, याच लाईनमध्ये कुठेतरी इथंच होईल, या लाईनमध्ये कुठेतरी इथं होईल. हा जॉईंट इथे येऊन जाईल, तो इथं जर का समजा बी असेल, तो तिथे येऊन काय होऊन जाईल, बी डॅश होऊन जाईल. कधीची कहाणी, जेव्हा असा फोर्स लागेल तेव्हा, राईट. आणि जेव्हा फ्री बॉडी डायग्राम काढून बघितले ते मला कळून गेलं ते अशा पद्धतीने होतं बरं का. परंतु आपल्याला माहिती आहे की यार इनिशियल टँजंट त्याचा हवाला होता, परंतु तो आता अँगल बघा, अँगल काय होतं, त्याचा हवाला अँगल बनतोय. याचा अर्थ तो काहीतरी रोटेट झाला ना. आता आपला जॉईंट काय झाला रे, आता रोटेट झाला. किती अँगलनं, थिटा अँगलनं. जर का समजा इकडे थिटा अँगलनं रोटेट होत असेल तर 100% इकडे पण किती अँगल, हा आडवा मेंबर पण किती नाही रोटेट होईल, थिटानेच होईल. ओके, म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. ते दोन मेंबर जे काही आहेत ना, आता इकडचा मेंबर असा होऊन जाईल, राईट. इकडचा मेंबर स्ट्रेट राहील, त्याच्यामध्ये बेंडिंग यायचं काही कारणच नाही, नो रिझन, काहीच कारण नाही, राईट. आणि याच्यामधलं पण अँगल किती येईल बरं का, याच्यामधला पण अँगल जर बघायला गेला तर अँगल पण किती असेल आपला, थिटा. पण लक्षात घ्यायचं, जो इनिशियल अँगल होते दोघांमधले हे वाले, हे 90 राहील ना, तर 90चं 90 राहील, अशा पद्धतीने मेंटेन राहील. ही झाली त्याची इलॅस्टिक कर्व, क्लिअर झालं का तुम्हाला हे. तो जॉईंट काय झालेला आहे, जॉईंट रोटेट झाला आहे, अशा पद्धतीने तो जॉईंट रोटेट झाला आहे. पण आपल्याला लक्षामध्ये काय येत असतं यार, की ठीक आहे, हा इथला बिंदू इथे चालला गेला, राईट, इथला बिंदू इथे चालला गेला, म्हणजे हावाला जो आहे ना, हा खाली असा चालला गेला, म्हणजे हावाला बी जो ना अशा पद्धतीने इथं डिस्प्ले होता दिसायला. मग हे जेवढं काही होईल याला म्हणतो मी डेल्टा सी, राईट की नाही. हा आहे डेल्टा बी, राईट, डेल्टा बी. आणि तर मला दिसायला भेटतं आहे काहीतरी व्हर्टिकल हे पण होतं, तो याला म्हणतो आपण डेल्टा व्ही सी, हा झाला डेल्टा व्ही सी. अशा पद्धतीने आपल्याला एक कहाणी दिसायला भेटत असते आणि याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागत असतं, ठीक आहे. मग ही स्ट्रेट लाईन होती, इधर स्ट्रेट लाईन होती, इथला होणारा हा थिटा आहे, राईट, हा थिटा आहे. आणि हे तुम्हाला काढायला काही लागत नाही. मग व्हर्टिकल तुम्ही काढू शकता, व्हर्टिकल तर निघून गेला. परंतु यार हे आडवं डिस्प्लेसमेंट किती होईल बरं का रे, हे आडवं डिस्प्लेसमेंट किती होईल. मग तुम्ही काय विचार करा ना, हा बघा असा आपला मेंबर आहे, हा इकडे फिक्स आहे, याच्यावरती असा मी पॉईंट लावून दिला आहे, तर एक बीमसारखा ॲक्ट नाही करणार का अशा पद्धतीनं, राईट, अशा पद्धतीने. मग तुमच्या लक्षामध्ये काय येईल की यार इथं जो काही डिस्प्लेसमेंट होतं आहे, हे डिस्प्लेसमेंट किती असेल बरं, हे असेल PL3/3EI, बरोबर आहे का रे, राईट. ही लांबी पण येईल, ही लांबी पण येईल समजा, तर PL3/3 मग एवढं डिस्प्लेसमेंट याचं इकडे होईल, तेवढं जे वरून दिसणार आहे हे पण तेवढंच होईल. आता उरला प्रश्न याचा प्रश्न मिटवण्यासाठी तुम्हाला थिटा तर माहीत असायला पाहिजे. आणि थिटा किती येईल बरं का, हे तुम्हाला माहिती आहे की याला जर खाली डिस्प्लेस करत आहे तर हा जो काही थिटा येणार आहे इनिशियलपासून, बघा इनिशियलपासून म्हणला हा जो थिटा असतो, हा किती असतो रे, हा जो थिटा असतो, हा थिटा असतो आपला PL²/2EI. बोला, क्लिअर आहे काय. हा थिटा जर का आला इथला, हा थिटा जर का आला तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना, थिटा इज इक्वल टॅन थिटा इज इक्वल टू समोरची बाजू डिवाइड बाय लगतची बाजू किती येईल, अशा पद्धतीने करून टाका. मग तुम्हाला जे काही ना VC भेटून जाईल रे, डेल्टा VC जो काही असेल तो डेल्टा VC भेटून जाईल. थिटा इंटू एल करून तुम्हाला तो डेल्टा VC भेटून जाईल. बोला, क्लिअर होते काय, ही कालची कन्सेप्ट चालली, क्लिअर झालं काय. हां, तर अशा पद्धतीची कहाणी घडत असते. मग सेम कहाणी अजून तुम्हाला इथं दिसायला भेटेल. दुसरं उदाहरण मी घेतलं होतं हे वालं, याच्यामध्ये पण तेच घडेल. सगळ्यात महत्त्वाचं काय बरं का, जेव्हा तुम्हाला अशी फ्रेम येईल ना, लक्षात ठेवायचं मी काय सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिले तुम्ही काय करायचं, इथे लोड लावून दिले, राईट, हा P, राईट. तर तुम्हाला काय सांगितलं, पहिले फ्री बॉडी डायग्राम काढून घ्यायची. कशी निघेल फ्री बॉडी डायग्राम, बघा अशा पद्धतीने तोडून टाकायचा हा जॉईंट, वाटल्यास तर आज तोडून टाकायचा. हा जॉईंट जर तुटला याचा अर्थ कुठे, तो एकदम जवळच आहे बरं का, ठीक. तो आता बघा बरं, हा आला वरून P,
हा आला वरून पी, बरोबर. तुम्हाला दिसायला भेटतं तिथं का पी असेल तर या सेक्शनला जिथं कापलेलं आहे इथं पी असेल वरच्या डिरेक्शनमध्ये, पुन्हा खालच्या डिरेक्शनमध्ये इथं पी असेल, राईट. पुन्हा याला बॅलन्स करण्यासाठी हा इथं पी असेल, पुन्हा या जॉईंटचं इक्विलिब्रियम खालीसाठी हा पी इथं असेल, राईट. परंतु तुम्ही जर का इथं बघायला गेलात या पॉईंटला या पीमुळं एक मुवमेंट क्रिएट होईल त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये. मी अशा पद्धतीने दाखवतो अशी, राईट की नाही. कारण की हे जर का समजा क्लॉकवाईज घुमत असेल तर मला लावावं लागेल अशा पद्धतीने. आणि याच्यामधली लेंथ किती होती, यल होती. तुम्ही बरोबर इथंच कापलाय बरं का, बरोबर जॉईंटच्या ठिकाणी कापलेला आहे, त्याला लक्षात घ्या. तर पी इंटू यल एवढी मुवमेंट इथं लागेल या डिरेक्शनमध्ये. याला इक्विलिब्रियम करणं, इथे जॉईंटचं इक्विलिब्रियम व्हायला पाहिजे, म्हणून इथे किती लागेल, पी इंटू यल. पुन्हा दिसायला भेटेल की हा जर का असा चालला तो हा क्लॉकवाईज चालला ना, तर इथे अँटी क्लॉकवाईज लागेल, अँटी क्लॉकवाईज, हे अँटी क्लॉकवाईज, इथे मुवमेंट अँटी क्लॉकवाईज लागेल. किती असेल ही, पी इंटू यल. पुन्हा एका लागेल इथं खाली क्लॉकवाईज लागेल, पी इंटू यल. तर अशा पद्धतीने जे काय आहेत मला हे बाणं सगळे दाखवता यायला पाहिजे. हे जर का तुम्हाला बाणं जर का तुम्हाला दाखवता आले मग तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे, याचा मिनिंग असा होत जातो, ठीक. आणि खाली काय फिक्स आहे. आता विचार करा बरं, विचार करा काय होईल विषय. इथं जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय की यार इथं पी लागतोय, हा पी लागतोय, पी लागतोय, पी लागतोय. इथं काही जे ना इथं कोणत्याही प्रकारचा ओरिजिनल फोर्स नाही दिसायला भेटत आहे. हा उभा आहे, हा उभा आहे, हा उभा आहे, हा उभा आहे, राईट. इथं मुवमेंट लागते बघा, अशा पद्धतीची मुवमेंट लागते. आता प्रश्न जो काही आहे आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की नेमकी याची मुवमेंट होईल तर कुठे होईल, बरोबर की नाही. याची मुवमेंट होईल तर नेमकी कुठे होईल. तर तुम्ही विचार करा, जर का समजा हा खाली जर का असा ओढत असेल, हा खाली जर त्याला कंप्रेस करत असेल तर हे खाली चाललं जाईल ना, हे खाली चाललं जाईल. म्हणजे हवाला जॉईंट जो आहे ना, हवाला जॉईंट पुढे ढकलला जाईल. मग पुढे कुठे ढकलला जातो, तो ढकलला जातो त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये. म्हणजे इथला जो काही जॉईंट आहे हा जॉईंट कुठेतरी इथे येऊन जाईल, बरोबर का, परपेंडिक्युलरमध्ये येईल. इथे यायचं काही कारण नाही, आज थोडी खाली येईल तो त्याच्याच लाईनमध्ये येईल. मग जर का समजा हा वाला जर का इथे येत असेल तर याचा अर्थ हे जे काही आहे हे अशा पद्धतीने पुन्हा असंच बनेल, राईट. परंतु लक्षात घ्या, आता हा बेंड होईल. आता हा बेंड व्हायचं कारण काय बरं का, कारण की फोर्स इथं लागतोय, राईट. पहिले अगोदर काय होता, अगोदर स्ट्रेट होता, आता स्ट्रेट नाही राहणार. इथं तुम्ही हे करताय ना, आता तुम्ही असा बेंड होऊन जाईल. आणि या बेंडमुळे पण आपण लक्षात घेणार तो हा जो काही आहे इथं असा बेंड होऊन जाईल. आता विचार करा तुम्ही, तो ही झाला आपला स्ट्रेट मेंबर, हा झाला असा स्ट्रेट मेंबर, आणि असा बेंड करून टाकला आहे. तर याचा एक डिस्प्लेसमेंट येईल, याचा एक डिस्प्लेसमेंट अशा पण. तुम्ही म्हणा असं कसं डिस्प्लेसमेंट करतोय तू, हो असंच असणार. कसं सांगतो बघा. आता विचार करा, समजा मी हा फिक्स काढून दिला तुम्हाला, असा फिक्स, आणि तुम्हाला मी असा फोर्स लावून दिला आहे. इथं बी तीच कन्सेप्ट लावता येईल का बरं, चेक करा. जसं मी तुम्हाला बोलतोय असं समजा मी असं हे करून टाकतोय, असं करून टाकतोय, तर विचार करा जर तिथे पण हेच कन्सेप्ट लावता येईल का. तुम्ही म्हणणार की असं एक हे करून टाकतो, हावाला एक झाला, हावाला एक झाला. विचार करा तुम्ही, तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं स्लोप किती आहे, इथं स्लोप किती, इथं स्लोप तर 0 आहे. इथं काय अँगल बनणार आहे का, स्लोप किती, इथं 0. याचा अर्थ हे दोघं एकच आहेत, याचा अर्थ हा दोघं काय आहेत, एकच आहेत. हे दोघं जे की ना एकच आहेत. पण त्या केसमध्ये काय घडतं आहे लक्षात येते का तुमच्या, हे बघा त्या केसमध्ये घडतं काय, हा असा होता, इथला जॉईंट डिस्प्लेस झाला इथं, राईट. ही वाली डायग्राम बनली अशा पद्धतीनं. हा जो की ना असा बेंड होईल, राईट. अशा पद्धतीने हा पण काय होईल, असा बेंड होईल. पण लक्षामध्ये काय, तर माझा आज बेंड होतोय तर बघा इथं टँजंट मार्क करेल मी, राईट. टँजंट मार्क करेल. इथं काही ना काही अँगल आहे ना, या अँगलमुळे इथलं डिस्प्लेसमेंट दिसायला भेटेल. आणि हे जे काही इकडे डिस्प्लेसमेंट झाला कशामुळे झाले बरं का, इथं लागलेल्या लोडमुळे झालेलं आहे. हे सुपरपोजिशनमध्ये तुम्हाला सांगेल मी, बरोबर, राईट. मग त्यामुळे इथं काय आहे, इथं आहे Δ1, इथं आहे Δ2, राईट. इथं आहे Δ1, इथं आहे Δ2. आणि ओरिजिनल किती असेल, तर ओरिजिनल पण आपल्याला काढतील. पण यासाठी तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम काढायची होती आणि ती तुम्ही काढून बी टाकली होती. इथं काय होतं बरं का, इथं काय होता, इथे ॲक्झियल फोर्स होता, ॲक्झियल फोर्सचं बात राहू द्या. इथं आपण मुवमेंट लावली होती ना, मुवमेंट इथं मुवमेंट आली होती. त्यामुळे हे कसं बनेल, हे बनेल अशा पद्धतीने. मग आता मला सांगा, जर असा जर हे लावत असेल तर बीम असा डिस्प्लेस होणार आहे. याचं जे काही डिस्प्लेसमेंट होणार आहे हे डिस्प्लेसमेंट हेच असेल, हे डिस्प्लेसमेंट हेच असेल. मग हे किती येईल बरं का रे. मग मुवमेंट अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट किती येत असतं, ml²/2EI, ml²/2EI. पण एम किती आहे, एम म्हणजे मुवमेंट, आणि मुवमेंट किती आहे, पी इंटू एल आहे. सो पी इंटू यल, पुढे पण बरोबर का, ml²/2EI. तो पी इंटू यल ही मुवमेंट आहे, इंटू L²/2EI. हा आपला काय होणार आहे, Δ HB. जेवढा Δ HB असेल तेवढाच आपला काय होणार इकडं, डेल्टा काय, हा सी बी आहे समजा, ABC. सो Δ HB जेवढा असेल तेवढाच आपला काय असणार, Δ HB जेवढा असेल तेवढाच आपला Δ असणार, सॉरी HC असणार, राईट. Δ आता झाला. पण आता मला काढायचं आहे VC काढायचा, हा VC काढायचा आहे. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की यार हा एक त्रिकोण बनतोय, इथं हा एक त्रिकोण बनतोय, राईट. ही वाली लांबी इथून तिथपर्यंतची जी काही जाणार आहे पुढं ही असणार आहे आपला काय, Δ HB, राईट. ही Δ HB एवढी लांबी असणार आहे, सॉरी Δ HB नाही, ही लेंथ असेल टोटल, ही असेल लेंथ, इथे असेल हा थिटा, राईट. तो जेवढा इथं हा डिस्प्ले झालेला आहे तेवढाच हा इकडे डिस्प्ले होणार आहे, त्यामुळे हा थिटा इथं असणार, राईट. आणि हा वाला Δ2. सो Δ1 + Δ2 तुम्ही करून ते उदाहरण सॉल्व करणार. सांगून देतो पुन्हा, हे बघा.
राईट. हे असं होतं आहे, हां असं बेंड होतं आहे, असा बेंड होत असेल तर हा इथं अँगल असा बनेल, राईट. आणि हा वाला एक तो इथं Δ2 बनत आहेत, हा Δ1 हा Δ2. तो Δ1 इज इक्वल टू काय असणार, Δ1 इज इक्वल टू इथं आहे थिटा आहे याचा, ठीक आहे. आणि हा पुरा मेंबर आहे आपला. सो देअरफॉर Δ1 इज इक्वल टू व्हॉट, Δ1 इज इक्वल टू तुम्ही काढायला गेलात तो असणार थिटा हा इथला असणार थिटा आणि याची लांबी L. अशा पद्धतीने काढून टाकणार. आणि थिटा किती आला होता, थिटा तुम्ही काढला होता तिकडून, थिटा किती काढला होता बरं का रे, तो होता ML/EI. सो ML/EI हा होता थिटा आपला, बरोबर का. इथं बघा ना, याच्यामुळे जो की थिटा तयार होणार आहे, हा वाला थिटा किती असणार आहे, ML/EI. तो ML/EI क्लिअर होते का नाही. हा ML/EI कसं काय तो, राईट. MLची व्हॅल्यू किती, P इंटू L, राईट, इंटू L L स्क्वेअर L क्यूब होऊन जाईल, L क्यूब डिवाइड बाय EI. तो PL/EI अशा पद्धतीने हा डिस्प्लेसमेंट Δ1 येऊन जाईल. आणि Δ2 काय येईल बरं का. सो Δ2 जो येईल, इथं याला पिक करून घ्यायचं आणि इथं लोड लावला ना, त्याच्यामुळे होणार इथं डिस्प्लेसमेंट मला काढावं लागेल. आणि ते किती असेल बरं का, ते असेल समथिंग PL/3EI, राईट. PL/3EI. आणि हे Δ1 प्लस Δ2 जर केला तर तुम्हाला इथं टोटल डिस्प्लेसमेंट निघून जाईल. क्लिअर होते काय रे, राईट. अशा पद्धतीने हे होतं. हे बेसिक आहे. जसं मी तुम्हाला बोलतोय ना, हे तुम्हाला जसं तसं परीक्षेमध्ये दिसायला भेटेल. हे एक्स्ट्रीम लेवल आहे, राईट. हे एक्स्ट्रीम लेवल आहे, पण बेसिक हे आहे. तर तुम्ही जेवढे तुमच्या नोटबुकमध्ये उदाहरणं लिहिणार तेवढंच वाचून घ्यायचं, कारण की बाबा हे लई सफिशियंट आहे असं समजून, कारण की याच्या अलीकडेच विचारणार आहे, पण तुम्ही इथपर्यंत पोहोचता म्हणजे लई सफिशियंट आहे. पुन्हा याची पण तुम्हाला इलास्टिक कवर काढता आलं पाहिजे, राईट. हा वाला मेंबर असा, हा मेंबर असा लागते. आता याची इलास्टिक कवर काय निघेल, हा जाईल इथून असा खाली डिप्लेट होईल, राईट. असा डिप्लेट खाली असा बेंड होऊन जाईल आणि हा जाईल अशा पद्धतीने असा होऊन जाईल, राईट. अशा पद्धतीची कहाणी मला दिसायला भेटेल. मग याला काय करत होतं आपण, तुम्ही जर बघायला गेलात तर लक्षामध्ये काय होऊन जाईल बरं का, की यार याची फ्री बॉडी डायग्राम काढली तर कशी येईल बरं रे. हे बघा असा होता, हा खाली फोर्स लावला, मी बरोबर या जॉईंटच्या ठिकाणीच कापला समजा, तर जॉईंटच्या ठिकाणी कापला तर हा गेला इथं, राईट. हा गेला इथं, हा इथं गेला, नंतर पुढं समजा असा कापला त्याला मी, चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही, असं करू शकतो आपण, राईट. असं जर मी केलं तर काय काय दिसायला भेटेल बरं का. इथं आहे आपला हा रोलर काय असेल तो, ठीक, तो रोलर वगैरे आहे. तर इथं जर का समजा P लागतोय तर इथं लागणार P, इथं खाली किती लागणार बरं का, इथं लागणार P, इथं लागणार P. हां. आता मुवमेंट बघा, या पॉईंटला जर का मुवमेंट मी घेतली P आणि ह्या समजा L आहे, तर तुम्ही काय करणार, तुम्ही म्हणणार हा चालला इकडं, राईट. अशा पद्धतीने हे असेल P इंटू L एवढी मुवमेंट, बरोबर. सेम मुवमेंट या जॉईंटला इथं लागेल, कारण की जॉईंटचं इक्विलिब्रियम आहे. सो P इंटू L असेल, राईट. जर समजा हा चालला आहे क्लॉकवाईज तर पुन्हा इकडचा काय असेल, हा चालला आहे अँटी क्लॉकवाईज, तर P इंटू L. सगळ्या जॉईंटच्या ठिकाणी P इंटू L. मी एक बी दाखवलं चाललं असतं, पण मी एकच वे वापरतो ना, त्यामुळे मग हा जर क्लॉकवाईज चालला, सॉरी हा अँटी क्लॉकवाईज चालला, तर हा चालला आपला क्लॉकवाईज P इंटू L, राईट. आणि दुसरी महत्त्वाची बात, हा चालला होता P खाली, हा P इथला खाली चालला जाईल, राईट. आणि हा जाईल वरती. या सगळ्या डिरेक्शन मी अशा पद्धतीने दाखवत असतो. हे झालं माझं. तर हे जे काही आहे ही डायग्राम आपण इथं काढून झाली. मग आता तुम्ही विचार करा, काय विचार करायचं तुम्हाला, की यार हा जो काही इकडचा मेंबर आहे ना, हा वाला इथं याला असं करून ठेवलं मी, हा हिंज आहे आणि इथं हा रोलर आहे. तुम्हाला नाही वाटत का इथं अशी डायग्राम बनते बरं का पलीकडं, अशा पद्धतीने हा इथं रोलर आहे, राईट. आणि इथं जी की नाही इथं मुवमेंट लावतोय आपण, राईट की नाही. आता हा जो काही मेंबर आहे याचा फ्री बॉडी डायग्राम मला अशी बी बनवता येईल बरं का रे. बघा हा जो जॉईंट आहे ना, या जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम कशी बनवता येईल, हा लागतोय खाली, इथं लागणार वरती, झाले काम, राईट. इथं मुवमेंट तयार होईल अशा पद्धतीने मुवमेंट, तुम्ही मुवमेंट लावतो ना डायरेक्टली एक मुवमेंट तुम्हाला दिसायला भेटेल, इथं अशी एक मुवमेंट येऊन जाईल. क्लिअर आहे का. किंवा तुम्ही पलीकडचं घेतलं असतं, हा बघा एवढा इथून तिथपर्यंत तरी चाललं असतं, ठीक. तो अशा पद्धतीची डायग्राम बनणार हे वाली. मग तुमच्या लक्षामध्ये येईल की यार असा जर का होतोय तो पक्का इथं एक स्लोप बनतोय, आणि हा स्लोप इथला किती असतो रे, इथला किती सांगितलं तुम्हाला मी, ML/3I होता ना. सो ML/3I इकडचा ML/3I असतो, इकडचा ML/3I तुम्ही काढून घेणार. इथला स्लोप जेवढा असेल, पुन्हा तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की यार इकडचा ML/3I आहे, राईट. डायग्राम कशी बनते त्याची बघा. एकतर इलास्टिक कर तुम्हाला जमून गेली, इलास्टिक कर, राईट. इथला इलास्टिक कर जमून गेली. इथं तुम्हाला दिसायला भेटेल काय, की यार हा वाकून गेलेला बरं का, त्यामुळे इथं Δ1 बनेल एक, कशामुळे, या थिट्यामुळे, हा थिटामुळे, हा इथे थिटामुळे, राईट. आणि Δ2 बनेल कशामुळं,
या फोर्सला या ठिकाणी लावल्यामुळं याला फिक्स कन्सिडर कर. आता तुम्ही म्हणाल याला फिक्स काय कन्सिडर करायचं, इंटरमिडिएट आहे तो. इंटरमिडिएट जर का असेल ना तो थोडाफार तो तुम्हाला दिसायला भेटेल पार्शियली फिक्स सारखाच असतो तो. इंटरमिडिएट म्हटल्यावरती पार्शियली फिक्स सारखा असतो, तुम्हाला दिसायला भेटेल पुढे तो. ठीक, तो इंटरमिडिएट आहे तो. मग मी काय करून टाकतो, मला फाइंड आउट करायचं आता काय, इलास्टिक करत येऊन गेली मला डेल्टा 1 आणि डेल्टा 2 याची बेरीज मला फाइंड आउट करायची असेल तर थिटाचा मी फाइंड आउट करून झालेला आहे. हा जो की माझा थिटा असतो, हा वाला इकडचा थिटा बी, हा थिटा मला इथं दिसायला भेटणार. जॉईंटचं रोटेशन इथं तेवढंच होणार. तो जर तुम्ही बघायला गेला जर का हा थिटा तुम्हाला इकडचा काढता आला तर हे थिटा इथं ठेवून द्या. याच्या मदतीने हा डेल्टा 1 काढून टाका. हा डेल्टा 1 आला, या डेल्टा 2 तुम्हाला काढतील, याला फिक्स करून टाकायचं. आणि तो तुम्ही असा लावलेला आहे तर याच्यामुळे माहिती आहे मला PL3/3 होतो. हा झाला डेल्टा 2, हा झाला डेल्टा 1. मग कल्ला झाली बात. अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. हे वरच्या लेवलचं आहे. ठीक आहे, हे सगळे उदाहरणं वरच्या लेवलचे. पुढचं काय बरं का, आता एक क्वेश्चन घेऊ पुढचा. तो क्वेश्चन काय विचारतात बघा. क्वेश्चन तुम्हाला म्हटलेलं आहे, काय म्हटले बघा. आता म्हटलेलं आहे की इथं फोर्स लावला आहे त्याने, इथं फोर्स लावला आहे. अशा पद्धतीने काहीतरी स्ट्रक्चर येते एच शेपमध्ये. इथं पी एवढा फोर्स लावला आहे, इथं पी असा फोर्स लावला आहे. राईट, सो दिस इज दी ए पॉईंट, दिस इज दी बी पॉईंट. राईट, आणि नंतर ABCD, हा C पॉईंट, हा D पॉईंट. राईट, आणि हा E आणि हा F. कसं पण नॉमेनक्लेचर करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक, सो ABCD अशा पद्धतीने तुम्हाला दिले ABCD आणि खाली EF देऊन दिले. आता मेन्शन काय करतात ते माहिती आहे का, तुम्हाला विचारले बाय व्हॉट डिस्टन्स E अँड F विल बी सेपरेट. तो क्वेश्चन विचारला आहे, बाय व्हॉट डिस्टन्स by what distance E and F will separate. म्हणलेले की हा E आणि F किती डिस्टन्सने सेपरेट होतील ते तुम्हाला सेपरेट डिस्टन्स काढायचं, सेपरेशन तुम्हाला काढायचं. मग सेपरेशन कसं होतील बरं का, त्यासाठी तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे की यार हा जर का समजा हा जॉईंट आहे आपला, हा जॉईंट कोणता असतो, हा रिजिड जॉईंट आहे. हा जर का रिजिड जॉईंट असेल तर त्या तिघांमधला अँगल किती आहे, 90 आहे सध्या आता. राईट ना, तिघां मेंबरमधला अँगल 90 आहे. तर तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल की जर का समजा याला जर का असा काही फोर्स जर कोणी लावला तर हा काय होईल बरं का, हा प्रयत्न करेल असा व्हायचा. पण तू लक्षामध्ये घ्या, असा तो थोडासा बेंड होईल. हा पण असा थोडासा मामूलिक बेंड होईल, तो जास्त बी नाही, मामूलिक बेंड होईल. राईट, असा बेंड होईल. परंतु तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की यांच्यामधला जो काही अँगल असेल, हा अँगल काय असणार आहे, हा अँगल जो काही आहे हा पण काय होऊन जाईल बरं रे, असं जर का लावला तर हा असा बाहेर निघून जाईल. आहे ना, थोडासा मामूलिक. राईट, तो कर्व पण दाखवतो मी, स्ट्रेटच दाखवतोय. असं जर का समजा हा बाहेर निघत असेल आणि हा मेंबर काय होऊन जाईल खाली असा रोटेट होऊन जाईल. तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं ना, अशा पद्धतीने तुम्हाला इलास्टिक कवर दिसायला भेटणार आहे बघा. तुम्हाला दुसऱ्या कलर दाखवतो, पिवळा कलर नाही, गुलाबी. हा मामूलिक असा थोडासा, हा स्ट्रेट, किंवा स्ट्रेट पण दाखवून दिलं तरी चालेल. राईट, आणि ह्याला असा बेंड होऊन जाईल. तर ही जी काही नंतर जी मी काढून दिली अशी त्याची तुम्हाला काय दिसायला भेटेल, इलास्टिक कवर. ऑफकोर्स अशीच असणार आहे. का, कारण आहे त्याला बघा, कारण आहे जर का समजा तुम्ही जर विचार करायला गेलात तर तो 90 अँगल मेंटेन तर व्हायला पाहिजे ना. त्यासाठी या मधल्याला वाकावं लागेल, आणि तो जर तो वाकला ना तेव्हा जाऊन हा आपला टँजंट असा बनेल, आणि मग जाऊन तिघांमधला अँगल सारखा राहील. हे त्याचं याचं काय बनेल, हे डायग्राम त्याची बनवून जाईल. मग तुम्हाला विचारलं की हा ई जो आहे ना इकडे किती शिफ्ट झाला आणि एफ किती शिफ्ट झाला, तर तुम्हाला हे आणि हे यांची काय काढायची, यांची तुम्हाला काय काढायची बरं का, यांची तुम्हाला बेरीज काढायची, यांचं सेपरेशन काढायचं आहे. सो ॲट व्हॉट डिस्टन्स E अँड F विल बी सेपरेट. E इकडे काहीतरी सेपरेट होईल, F पण तिकडे सेपरेट होईल, दोघांची बेरीज किती सेपरेट होईल हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावता येते. कळालं काय तुम्हाला डायग्राम. समजा मी याला थिटा जो आहे ना, इथं थिटा बी म्हणतो रे. राईट, इथला जो काही अँगल बनेल याला मी थिटा सी म्हणतो रे. राईट, तो हा जेवढा खाली सर्कल तेवढाच हा थिटा बी असेल, हा जेवढा खाली सरकतोय तेवढा हा पण थिटा सी असेल. बरोबर की नाही, हे आपल्याला क्लिअर आहे. हा पण तेवढा थिटा सी असेल, हे क्लिअर आहे आपल्याला. राईट, पुन्हा हा जेवढा थिटा बी होते, हा थिटा बी एवढा होते, हा पण थिटा बीच असेल. राईट, पुन्हा हा थिटा सी होत असेल तर आपण थिटा सी, हा पण थिटा सीच होत असेल. हे क्लिअर आहे का तुम्हाला, रिजिड जॉईंटची केस. हा थिटा सी जो जॉईंट घुमतोय ना आपला, हा जो जॉईंट घुमतोय हा रोटेट होतोय ना, रोटेट होतोय. मग जेवढा इथे अँगल बनेल तेवढा इकडे तेवढा बनेल, तेवढा इकडे तेवढा. हे एक बेसिक नॉलेज आहे. हे झालं का तुम्हाला, काय होईल ते याची कहाणी कळाली का. मग तुम्हाला फाइंड आउट काय करायचं, काही पण करून हा थिटा फाइंड आउट करून टाका, म्हणजे तुम्हाला इथला थिटा बी भेटून जाईल. राईट, इथला थिटा बी काढून टाका, म्हणजे तुम्हाला थिटा बी भेटून जाईल. आणि तुम्हाला थिटा बी भेटला तर तुम्ही हे काढू शकतात ना. मी कसं काढतो आता बघा, गमत बघा. आपण काढू त्याची फ्री बॉडी डायग्राम जर काढली तर कसं होईल, हा झाला मेंबर वरचा, राईट, हा झाला इथला मेंबर. ठीक, खालचा पण काढू शकतो, काही नाही, हा खालचा. हे असे 5 तुकडे करून टाकले. चला आता फ्री बॉडी डायग्राम काय बनेल बघायची. तो फ्री बॉडी डायग्राम जर बघायला गेलात, हा चालला इकडं पी, हां, आणि इकडून बी चालला बरोबर पी लागतोय, पी.
तुम्ही काय म्हणणार, याला रोखणारा इथं काय बनेल बरं का, याला रोखणारा इकडे पी बनेल, इकडे पी बनेल, राईट. मग इकडे जर का बनेल तर हा बरोबर याला बेंड करून टाकल. पुन्हा बघा इथं लागतोय, हा इकडे लागल, हा इकडे लागल, हा इकडे जर का लागल तर पुन्हा याला असा बेंड करून टाकेल बघा, अशा पद्धतीने हा इकडं, राईट, हा असा करून टाकेल. ठीक, तिच्याची कहाणी तर बनवून जाते, त्याचा काही विषय नाही. म्हणजे बघा हा इकडे चालला जाईल अशा पद्धतीनं, हा पुन्हा इकडे चालला जाईल अशा पद्धतीने, दोघं एका लाईनमध्ये येतील ते, राईट. अशी कहाणी तर बनते. परंतु तुम्हाला दिसायला भेटेल की यार या पॉईंटला मुवमेंट बिल बरं का, ड्यू टू दी वाट, ड्यू टू दिस डिस्टन्स. आता डिस्टन्स किती दिलं आहे, डिस्टन्स दिलं समजा एच, राईट ना. ही जी बिल्डिंग होती ना, ही वाली बिल्डिंग, याचं वरून तिथपर्यंत एच आहे आणि खाली एच आहे. आलं लक्षात. हां, म्हणजे ही एच अंतर आहे, ही एच अंतर आहे, ही एच अंतर आहे, ही एच अंतर आहे. इथं मुवमेंट किती येईल बरं का, इथं जर मुवमेंट बघायला गेला तर इथं मुवमेंट किती येईल बरं रे. हा असा घुमतोय, कसा घुमतोय, याच्यामुळे मुवमेंट जी येईल ती येईल आपल्या या ठिकाणी जी की मुवमेंट येईल ती येईल क्लॉकवाईज येईल. क्लॉकवाईज मी त्या अँटी क्लॉकवाईज दाखवणार. ठीक, सो असणार पी इंटू एच. क्लिअर. हा चालला आहे आता अँटी क्लॉकवाईज, इथं दाखवणार मी क्लॉकवाईज, असणार पी इंटू एच. मग आता हे चाललं आहे अँटी क्लॉकवाईज, या मेंबरवरती खाली काय येईल बरं का. आता इधर बघायला गेला तर इथं जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की या ठिकाणी जे घडतं आहे इथं, हा फोर्स इथं न दाखवता मी याच्यावर दाखवतो ना, वाटल्यास ते खालचं खोडून देतो रे, हे खालचं खोडून टाकतो, चांगल्या पद्धतीने अजून क्लिअर होईल. हे बघा, हे खालचं खोडून टाकतो मी आणि सगळे फोर्सेस ना त्याच्यावरती दाखवतो. फ्री बॉडी डायग्राम दाखवतो म्हटल्यावरती एवढं बार दाखवतो, याची कहाणी दाखवतो. याला खाली घेतो, राईट, याला घेतो खाली, हे बघा याला इथं घेतो, राईट. आता बघा तुम्ही, हा पी तिकडे लागतोय तर पी इकडे लागल, राईट. इकडून पण पी तिकडे लागतोय, पी इकडे लागेल. तुम्हाला नाही वाटत काय, हे दोघं पी इकडे जर लागले तर याला कंप्रेस करून टाकतील आणि कंप्रेस झाल्यामुळे हा बेंट होईल. क्लिअर आहे की नाही, कंप्रेस झाल्यामुळे हा बेंट होईल. आणि इथं मुवमेंट बघा, हा चालला अशा पद्धतीने, ही काय कशी लागेल, ही मुवमेंट अशा पद्धतीने लागेल क्लॉकवाईज, राईट. ही चालली क्लॉकवाईज, ही काय लागेल अँटी क्लॉकवाईज, राईट. बोला बरोबर आहे का रे. हे वरचं छप्पर जे की याचं मी फ्री बॉडी डायग्राम अशा पद्धतीने काढून टाकली. क्लिअर आहे. हे अशा पद्धतीने दिसायला भेटेल मला, हे अशा पद्धतीने दिसायला भेटेल. मी एवढ्याची फ्री बॉडी डायग्राम लक्षात घेतो कारण की याच्यावरून माझं काम होऊन जाणार आहे. मग तुम्हाला कळून गेलं की आज आहे ना ही मुवमेंट झाली, हा कंप्रेस करणार म्हणजे 100% आज आहे ना असा बेंड होणार आहे, असा बेंड होणार. याचा इनिशियल टँजंट आणि फायनल टँजंट याचा अँगल मग तुम्हाला सेम ठेवावा लागेल. याची बेंडिंग अशा पद्धतीने होत असते. याची आयडिया तुम्हाला इथून भेटून गेली. कळते का तुम्हाला, तुम्हाला आयडिया कशी कळते का, काय होतं हे. तर अशा पद्धतीने ती डायग्राम बनते. ठीक. मग आता गंमत बघा, सेपरेशन किती होते बरं, सेपरेशन किती होते. ओके, तो सेपरेशन किती होते हे मला डिस्कशन करायचं आहे. सेपरेशनसाठी मी काय करत असतो, थिटा बी काढतो. इथे किती अँगल होईल, थिटा बीज होईल ना. इथे किती होईल, थिटा सी होईल. मुवमेंट किती लागते इथं, मुवमेंट जर बघायला गेला तर मुवमेंट किती लागते, पी इंटू एच, राईट. इकडे पण पी इंटू एच, इकडे पण पी इंटू एच, इकडे पण पी इंटू एच. फोर्स सारखेच म्हटलं पी इंटू एच म्हणजे थिटा पण सारखे असेल, थिटा बी इज इक्वल टू थिटा सी असेल. कारण की फोर्सेस सारखे सगळं, थिटा बी इज इक्वल टू थिटा सी राहणार. क्लिअर आहे. हां, आता तुम्ही मला सांगा बरं रे, तुम्ही मला सांगा थिटा बी आणि थिटा सीची व्हॅल्यू किती सारखेच ना दोघं. थिटा बी इज इक्वल टू थिटा सी इज इक्वल टू वाट, हाऊ मच, किती येईल बरं, किती असतो बरं का. जर समजा याच्यावरती मी हा सपोर्ट आहे असा इकडून बी मुवमेंट आणि इकडून बी मुवमेंट लावली तर इथे असणारे थिटा किती बनतात रे, ml/2EI. आलं लक्षात. तुम्ही म्हणाल हा हिंज का, हो आहे ना, याच्या खाली पण आहे, अजून याच्या खाली पण आहे. हा डॅक हिंजसारखा बिहेव करणार, राईट, हिंजसारखा बिहेव करणार. त्यामुळे याची जी याच्या इथं थिटा येईल ना, इथं असणार हा थिटा, हे थिटा काय असतील ml/2I. आलं लक्षात. ml काय तुमचा मुवमेंट किती आहे, पी इंटू एच. तर मी काय करणार आता, इज इक्वल टू पी इंटू एच इंटू एल डिवाइड बाय ट्वाईस EI, डिवाइड बाय ट्वाईस EI. हा झाला आपला काय, थिटा बी इज इक्वल टू थिटा सी. तो थिटा बी इज इक्वल टू थिटा सी एवढी व्हॅल्यू होते PHL डिवाइड बाय ट्वाईस EI, राईट. पण तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय थिटा काढायचा होता का, तुम्हाला थिटा नव्हता काढायचा, तुम्हाला सेपरेशन काढायचं होतं. मग थिटा तुमचा आला, तुम्ही लिहून टाकलं कुठतरी PHL/2EI. आता लक्षात घ्या, डायग्राम कशी होती आपली, सॉरी हां, समजून घ्या गोष्टीला. अशा पद्धतीने आता तुम्हाला हे काढायचं होतं, हे सेपरेशन काढायचं आहे. मग हे जर काढायचं तुम्हाला भेटून गेला ना, थिटा भेटून गेला आणि ही उंची एच असते. मग जर तुम्हाला यांची एच भेटून गेला, तुम्हाला थिटा भेटून गेला, तर तुम्हाला हा भेटून जाईल ना इथला, हा जो काही असेल, राईट. मग आपण कसं काढणार बरं का, आता लक्षात घ्या. हा थिटा किती आहे, थिटा मी करतो अशा पद्धतीने. मला हे काढायचं ना, आम्हाला समोरची बाजू काढायची, तो समोरची बाजू डिवाइड बाय लगतची बाजू, म्हणजे गुणाकार करतो या दोघांचा.
तो थिटा PHL डिवाइड बाय टॉईस EI हा झाला माझा थिटा इंटू याला H जर का केला मी तर इकडचं हे अंतर येऊन जाईल आणि हे जेवढं जाईल तेवढंच हे इकडे जाईल एवढं कन्फर्म होतं मला. तो इंटू मी 2 करून टाकतो ना मग डायरेक्ट सरळ सरळ 2 जर केलं तर हा 2 कटला इथला 2 कटला इथला उत्तर काय होऊन जाईल PH² L डिवाइड बाय AI. बोला क्लिअर झालं का रे. सेपरेशन किती येईल याचं इकडे काहीतरी होईल याचं पण इथं काहीतरी होईल टोटल सेपरेशन किती येईल तो एवढं होईल PH² L डिवाइड बाय EI. क्लिअर झालं काय. तुम्हाला वे कसा वापरायचा आहे तुम्हाला शांततेत बसून तुमचा अभ्यास करायचा आहे की नाही यार याने असं शिकवले ना मग आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल बरं हे ते असं. क्लिअर झालं का तुम्हाला हे वालं क्लिअर झालं का भाग्यश्वरी नेहा. नवीन करू का रिपीट करायची जरूरत नाही राईट. तर हे बघा रिपीट करायची गरज असेल तर ठळकपणे सांगून द्यायचं नवीन सांगा ठीक आहे. आणि कोणाचं नुकसान होतं 3 तर जणी तुम्ही कोणाचं काय नुकसान होणार आहे सगळे समजदार आहे तिथं. चला बघा पुढे आता काय स्टॅटिकली इनडिटर्मिनेट बीम स्टॅटिकली इनडिटर्मिनेट फ्रेम एक होती बरं का एक फ्रेम होती त्याच्याबद्दल सांगून देऊ का ठीक आहे नंतर गेली मिसनल लेसमध्ये. बघा स्टॅटिकली इनडिटर्मिनेट फ्रेम आता स्टॅटिकली इनडिटर्मिनेट फ्रेम म्हणतोय म्हणजे तुम्हाला तर ओळखता येईल की इनडिटर्मिनेट आहे का काय ठीक आहे. आता इथं तुम्हाला भर द्यायची गरज आहे ठीक आहे. आज आपलं चॅप्टर संपवणार आहोत आपण. माझं लक्ष द्या काय तुम्ही जर बघायला गेला तर अशा पद्धतीने दिसायला भेटते मला ही फ्रेम आहे गड्या फिक्स तो 3 दुने 6 इथं काही ठोकळा बिकळा नाही आहे ना इंटरनल हिंज आहे. तो 6मधून 3 गेले 3 डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी आहे आधी 3 याचा मिनिंग हा इनडिटर्मिनेट फ्रेम आहे ही इनडिटर्मिनेट फ्रेम आहे. पण मेन्शन करून त्यांना काय म्हणून दिलं माहिती आहे का की त्याचा जो काही हा बीम आहे ना वरचा हा बीम जो आहे ना म्हणे रिजिड आहे. हा बीम त्याचा काय रिजिड आहे. जर बीम रिजिड असेल ना तर बीम कधी बेंडच होणार नाही. जर बीम जर का समजा रिजिड असेल ना तर बीम बेंड होणार नाही. रिजिड असेल तर तो बेंड होणार नाही ठीक आहे. आता काय होईल बरं का जर तो बेंड होणार नाही याचा अर्थ आता गंमत बघा मग हा जॉईंट जो काही आहे हा जॉईंट रोटेट होईल का बरं का. आता सांगा बरं का जर समजा हा रोटेट झाला तर हा जर का समजा रोटेट झाला तर विचार करा तुम्ही मला एक सांगा हा जर का रोटेट झाला तर हा इकडं काहीतरी असा येऊन जाईल आणि मग हा खाली असा काहीतरी येऊन जाईल. पण मला सांगा हा रोटेट होईल का नाही होणार. हा रोटेट होणार नाही. याचा अर्थ याचा इनिशियल टँजंट जेवढा राहील ना तेवढाच इनिशियल टँजंट मला इथं दिसायला भेटेल. म्हणजे काय म्हणतोय गंमत बघा बघा हा काय हा रिजिड मेंबर आहे राईट. हा रिजिड मेंबर आहे. सगळ्यात महत्त्वाची बात जर का समजा मी इथून असा फोर्स लावला तर तुम्हाला काय तिथं दिसायला भेटेल की याचं डिस्प्लेसमेंट जे काही आहे याचं डिस्प्लेसमेंट बरोबर सरळ लाईनमध्येच होईल. परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे राईट. परपेंडिक्युलर व्हायला पाहिजे म्हणजे इथं कुठंतरी याचं डिस्प्लेसमेंट इथं जर का समजा तो बी असेल तर इथे त्याचा बी डॅश येईल एवढी बात तर क्लिअर आहे मला. इथं जर का सी असेल तर याच्याच लाईनमध्ये इथे कुठंतरी सी डॅश एवढी बात क्लिअर आहे. आता प्रश्न काय माहिती आहे का की हा रिजिड मेंबर आहे हा जो काही हा रिजिड मेंबर आहे तर रोटेशन होईल का यार रोटेशन होईल का याचं रोटेशन होणार नाही. रोटेशन होणार नाही म्हणजे काय समजा विचार करा तुम्ही असा दिसायला भेटेल तो. या ठिकाणी जो स्लोप बनेल ना हा स्लोप तुम्हाला 0 सापडेल का कारण की जर का समजा हा जॉईंट रोटेट होतोय याचा अर्थ रिजिड जो काही ना आपण गोल घुमून जाईल आणि इकडे घुमून जाईल. पण आपल्याला अगोदरच बोललेलं की हा रिजिड आहे. जर हा रिजिड असेल ना तर हा घुमणार नाही हा जसा तसा राहील. त्यामुळे मेंबर हा अशा पद्धतीने वाकल राईट. याचा जर का तुम्ही आता जर का फायनल टँजंट बघायला गेलात ना तर फायनल टँजंट पण तेवढंच राहील राईट. तो फायनल टँजंट पण तेवढं आणि इनिशियल टँजंट पण तेवढं असं दिसायला भेटेल मला इथं क्लिअर. आणि पुन्हा इकडे जर बघायला गेला तर इथं पण का आणि तेच घडेल. हा पुढे जाईल अशा पद्धतीने डॉटीने दाखवतो ठीक अशा पण डॉटीने दाखवून द्या इथं. तर हे त्याची इलॅस्टिक कर्व बनणार आहे. तो इथं जे काही इथं जो काही स्लोप बनणार आहे हा स्लोप किती असणार आहे आपला हा जसा होता सुरुवातीला तसाच हा पण जसा असेल तसा तो हा मेंबर जसा होता तसा आहे बघा. मेंबर आडवा जसा तसा आहे ना मग हा उभा मेंबर पण या ठिकाणी असा असेल पण या जॉईंटच्या ठिकाणी कारण की जॉईंटमधला अँगल किती झाला पाहिजे 90 राईट. इथं पण जाऊन हा जॉईंटमधला अँगल किती झाला पाहिजे 90. मग हा जर का आडवा जर का समजा राहून जातोय तर मग हा इथला जो काही आपला मेंबर आहे हवाला हा इथं ज्या टेकून राहणारा हा पण तेवढाच राहिला पाहिजे ना. त्यामुळे डायग्राम कशी बनेल अशा पद्धतीने अशी डायग्राम बनेल हे बघा अशी डायग्राम असा आपला जो काही आहे कॉलम असा होईल. त्याची इलॅस्टिक कर्व तुम्ही काढून घ्या. हे बघा कशी डायग्राम काढली मी राईट का. हा झाला डेल्टा बी हा झाला डेल्टा सी तिथे म्हणून द्या हा बी चिन्ह आहे हा ए आहे हा सी आहे हा डी आहे हा किती येईल डेल्टा सी. इथं डॉटेडने असं दाखवून जातं की हा पुढे सरकला असावा
ही झाली त्याची इलॅस्टिक कर्व, ही काय झाली त्याची इलॅस्टिक कर्व झाली, राईट. तर जेवढा मेंबर इकडे सरकला असेल तेवढा इकडे सरकून दिला. याची फ्री बॉडी डायग्राम जर काढायला गेलात तुम्ही तर फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला दिसायला भेटून जाईल, ठीक आहे. तो अशा पद्धतीने ही कहाणी आपल्या लक्षामध्ये येते. तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर काढता येईल का याचे रे? ते काय काय देऊ शकत होते अजून ऑप्शनमध्ये माहिती आहे का? ते काय काय देऊ शकत होते? ते असं दिलं असतं तुम्हाला, बघा ते काय देऊ शकतात तुम्हाला. मी इलॅस्टिक वर काढून दाखवली, ते काय देऊ शकतात? ते जे ते पॉसिबल असं देऊ शकतात. आता बघा असं जर का तो बेंड होत असेल ना तर तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे की इथं त्याने ना रोटेट झाला आहे. तो इथे काय झाला आहे? तो रोटेट. कसं काढतो मी? आकृती कळते का तुम्हाला? हे बघा, जर समजा मी त्याला म्हणलेलं आहे तो रिजिड आहे, तो रिजिड आहे, इथला पॉईंट इथं जाणार, इथला पॉईंट इथं जाणार, याची इनिशियल टँजंट ही वाली होती, अरे इनिशियल टँजंट ही वाली होती, आणि आता मला त्याची फायनल टँजंट जी की ना, फायनल टँजंट अशा पद्धतीने काहीतरी दिलेली आहे. टँजंट इकडे कुठेतरी येईल त्याची. तो अँगल हा रोटेट होते ना. मग जर का समजा मेंबर रोटेट होतं याचा अर्थ जे काय आहे चुकीची कंडिशन आहे. मेंबर रोटेट कसं का होतं? रोटेट नाही होणार. हा मेंबर रोटेट व्हायला नको. आलं लक्षात? तर मी कुठून काढतोय ते लक्षामध्ये घ्या तुम्ही. मी कुठून काढतोय? मी त्याला अशा पद्धतीने, तुम्ही म्हणाल की मग हे टँजंट येईल ना. टँजंट हा बघा ना, त्याचा जॉईंटचा टँजंट घ्या ना तुम्ही, कोणत्या कशाचं पण थोडी घेणार. ही झाली आपली इनिशियल टँजंट, फायनल टँजंट बी तीच, इनिशियल टँजंट बी तीच. तर जर का समजा रिजिड बीम जर का असेल तर फायनल आणि इनिशियल टँजंट आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटते. बोला क्लिअर झालं काय? याची जर का समजा हा पहिली आकृती जर याची जर का समजा इलॅस्टिक कर्व काढायला लावली तुम्हाला, तर काढता येईल का आता मग उद्या उठून? आता आपण एक काम करू ना, हा मेंबरला मी रिजिड घेतला ना, आता मी त्याला पद्धतशीर आपण इनएक्सटेन्सिबल घेऊ आपल्या पद्धतीने. मग आता मेंबर सगळे तिघं मेंबर आपले इनएक्सटेन्सिबल आहेत. आता काय कहाणी घडेल? आता गंमत बघा, आता तुम्हाला कवर होऊन जाईल ते काय विषय होता, राईट. हा रिजिड जॉईंट आहे आणि मेंबर इनएक्सटेन्सिबल आहे. आता विचार करा, जर का समजा याला जायचं असेल तर बरोबर त्याच्या लिनियरमध्ये जाईल अशा पद्धतीने. लिनियर म्हणजे परपेंडिक्युलर, मेंबरला परपेंडिक्युलर. हा पण इथे जाईल. हा बी असेल तर हा बी डॅश होऊन जाईल, हा सी असेल तर हा सी डॅश होऊन जाईल. पण कधीची कहाणी? जेव्हा इथं फोर्स असा लागेल तेव्हाची बात आहे, ठीक आहे ना. कसं पण नाही असणार, फोर्स जसा लागेल तेव्हा तसा होईल तो. आता याचा इनिशियल टँजंट होता, हा इनिशियल टँजंट समजा असा होता. याचा इनिशियल टँजंट का होता? असा होता, राईट, बरोबर. आता तुम्ही जर का समजा याला फोर्स लावताय तर हा जॉईंट जो काही आहे हा इनएक्सटेन्सिबल मेंबर आहे, तर काय होईल तो माहिती आहे का? तो जॉईंट आपला काय होऊन जाईल? रोटेट होऊन जाईल. आणि जर का समजा जॉईंट रोटेट झाला, जर जॉईंट रोटेट झाला तर जॉईंट रोटेट कसा होईल? मग असा होईल रे. क्लिअर आहे का? त्याचा इनिशियल टँजंट आणि फायनल टँजंट सेम नाही आहे, बघून घ्या तुम्ही. हे बघा, हे दाखवतो मी पेन बदलून अजून. हो ते तुम्हाला दिसायला दिसत असेल ते, पण सेम नाही ते. हा आहे त्याचा फायनल टँजंट. मग रोटेट किती झाला तो? हा झाला रोटेट एवढा डेल्टा थिटा बी एवढा रोटेट झाला आहे तो. क्लिअर? मग तो जर का थिटा बी होत असेल तर हा खालचा बी थिटा बी व्हायला पाहिजे ना. हा खालचा बी थिटाच बी व्हायला पाहिजे. मग आता काय विषय होईल बरं का? इथं जर बघायला गेलात तर या ठिकाणी आता डायग्राम कशी बनेल रे? याला पण घ्या इकडचं पण घेऊन घ्या कवर. हां, आता याला बी बघायला गेलात ना तर हा पण कसा होईल? अजून झिरो दाखवते, झिरो नाही बरं का. इथं व्यवस्थित बघा, इथं दुरुस्त करा. त्याचा असा अँगल असेल तो, इथं टँजंट अशी असेल. लक्ष येते का तुम्हाला? समजून घ्या गोष्टीला. अशा पद्धतीने तो होणार आहे काहीतरी. तो हा इकडे असा काहीतरी जाईल थिटा सी, राईट. थिटा सी असा होणार आहे. आता गंमत बघा बरं का काय तुम्हाला, जेव्हा पण तुम्ही हे वाला काढतायत ना की चल बा हा नंतर त्याची फायनल आता इथे येते, तर त्याची फायनल इकडे येत असेल तर याची फायनल अशी टँजंट इकडे जाईल. सेम स्टोरी. याची टँजंट जर का समजा इकडे जात असेल तर याचं टँजंट कुठे जाईल? याचं टँजंट इकडे जाईल. अशा पद्धतीने. मग आता याची बेंडिंग कशी होईल? गंमत बघा, याची बेंडिंग कशी होईल, याची डायग्राम कशी होईल? हा चालला असा, हा इथं असा, अशा पद्धतीने तो बेंड होणार आहे. अशा पद्धतीने तो बेंड होईल, हेड. अशा पद्धतीने तो बेंड होईल. इथं मी स्ट्रेट निघून गेले. मी डायग्राम वाटल्यास तुम्हाला नवीन काढून दाखवतो, समजून बी सांगतो हा कसा बेंड होतोय. बघा गंमत बघा, समजून बी सांगतो. इम्पॉर्टंट आहे रे सगळे हे जे ना, हे दोन बीम तरी मी इम्पॉर्टंट आहेत. एक तर रिजिड असताना काय होईल आणि एक तर तो इनएक्सटेन्सिबल असताना काय होईल, हे दोघं इम्पॉर्टंटच आहे, राईट. हे बघा, मी आता गुलाबी कलर वापरणार नाही, नवीन गुलाबी कलर वापरणार नाही. हा इथं बी डॅश आला, हा इथं सी डॅश आला. तो बी होता, बी डॅश आला. क्लिअर इथपर्यंत? सी होता,
सी डॅश आला. इथपर्यंत क्लिअर राईट. आता इनएक्सटेन्सिबल मेंबर आहे म्हणजे तो बेंड होऊ शकतो ठीक आहे. आता गंमत बघा बरं का, याची इनिशियल टँजंट होती ही, इनिशियल टँजंट होती त्याची ही वाली, इनिशियल टँजंट होती त्याची ही वाली ठीक. आता इनिशियल टँजंट होती कोणाची, या मेंबरची. आता तुम्ही बघा हा जो काही मेंबर आहे आता हा उभा, हा जर बघायला गेलात ना तर हा इथून जेव्हा इथपर्यंत येईल ना तर अशा पद्धतीने तो, आता अशा पद्धतीने तो काय होईल, अशा पद्धतीने तो रोटेट होईल. इथं होतोय माझं याला डायग्राम जी की आहे ना, ही डायग्राम माझ्याकडून थोडीशी मामूली गडबड होती. असं दाखवायचं तुम्हाला, एक मिनिट. हे बघा क्लिअर, हे बघा आता येईल त्याची. हां झिरोने हा स्लोप काहीतरी आहे, असा स्लोप आहे काही तर ठीक. तर हा थिटा बी आहे. आता मला सांगा जर का समजा त्याचा टँजंट इकडे येतोय तर बरोबर 90मध्ये हा टँजंट इकडे येईल ठीक. अशा पद्धतीने तो टँजंट जाईल. मग आता पुढं बघा बरं का, मग हे कर्व कशी जाईल बघू पुढे. पहिले हा वाला इकडे बघा, याचा पण कसं येईल बरं का रे, मामूलिक असा हे करा राईट. अशा पद्धतीने मामूलिक असा येईल. झिरो नका करा फक्त, झिरो नाही तिथं स्लोप, तिथं काहीतरी स्लोप आहे मामूलिक. हा एवढा जर का समजा इकडे जातोय तर हा वरचा कुठे जाईल, हा वरचा बरोबर 90मध्ये, कारण की हा जर का इकडे चालला तर हा बरोबर कुठे जाईल, हा 90मध्ये जाईल. आता काय होईल बरं का रे, अशा पद्धतीने त्याचे टँजंट येऊन जात आहेत. तर कर्व कशी येईल, ही कर्व अशा पद्धतीने येईल. मग हे कसं येईल बरं का, हे असं येते आणि हे असं चाललंय. सो देअरफॉर तुम्ही काय करायचं, अशा पण त्याला जॉईन करायचं. इनएक्सटेन्सिबल मेंबर आहे तो काय होऊ शकतो, बेंड होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तो बेंड होईल आणि त्याची डायग्राम हिवाली बनेल रे. म्हणजे बघा कशा पद्धतीने असा जाईल, असा 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 असा, अशी त्याची डायग्राम बनेल. क्लिअर आहे का हे. थोडासा मामूली किती ठीक आहे. अशा पद्धतीने त्याची डायग्राम बनेल. ओके का रे रे, कळालं का काही आजपर्यंत. तो ते कर्व जे काही आहे आपल्याकडून व्यवस्थित आले नाही, फक्त झिरो तिथे तुम्ही ना झिरो स्लोप दाखवू नका, बाकी काही नाही, सगळं ओके येईल. बाकी सगळं जे काही आहे ओके असेल. बघा हा गेला इथं, हा गेला इथं राईट. आणि याचं जर काही बघायला गेला त्याचा टँजंट इकडे आला, त्याचा टँजंट इकडे आला. हा जेव्हा पुढे गेला होता त्याच्या टँजंट इकडे आला, याचा टँजंट इकडे आला. जर त्यांचे टँजंट इकडे असेल तर कर्व कशी बनेल, मग बघा गंमत. तो हा जो काही आहे अशा पद्धतीने असा हा टँजंट इथं बनवतोय, काहीतरी असा टँजंट याचा बनतोय, असा टँजंट याचा बनतोय. याचा टँजंट असा बनेल बरोबर राईट, असा. मग इकडे पण असा बनल, मग हे जोडावं लागेल ना, असा बनेल बघा, असा शेप बनेल तो. एवढा डेंजर शेप बनणार आहे, लक्षात आला का तुमच्या. तो या अशा पद्धतीने हे बनतील. क्लिअर होते काय, एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये बनतील. हे बघा इथं जर का बघायला गेलं या पॉईंटला, ते तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की यार हा जो काही आहे ना असा बनवतोय मी, असा काहीतरी असा बनवतोय, असा राईट. इथं मामूलिक जो आहे ना, असा मामूलिक इथं अँगल आहे, असा मामूलिक असा टँजंट इथं ठीक. तो हा ओरिजिनल सोबत काहीतरी हा अँगल बनवतो. हे वाला तुम्हाला दाखवता यायला पाहिजे, म्हणजे क्लिअर झालं. क्लिअर होते का. डायग्राम वाटल्यास तर मोठी काढा, खूप मोठी डायग्राम काढा आणि तिथे क्लिअर करून घ्या. काही डाऊट कुठे आहे तुम्हाला सांगा, डाऊट कुठे आहे का सांगा रे. ही वाली डायग्राम जर आली तर कळेल का इनएक्सटेन्सिबलची. टँजंटच कळत नाही तुम्हाला, टँजंट कसं काढतो मी. नवीन सांगू का काय, क्लिअर झालं पटकन व्यवस्थित सांगा मला. कमेंट काय हो बद्दल कशाची कमेंट ही कळायला पाहिजे. हां ठीक आहे, चला पुढे. अशा पद्धतीने हे झालं गड्या. याची डायग्राम परीक्षेला विचारतील तुम्हाला इलेक्ट्रिक कर. आता हे घेऊ, एक डिटर्मिनंट दिलेला आहे, हे तीनच विचारतील बरं का. हे जे काही दोन सांगितले ना मी, हे वाले हे दोन वाले पक्का विचारतील. अजून हे वाला घेतो मी आता, हा बघा, हा घ्या. जर कोणी मागच्या वर्षाचा MPSCचा पेपर बघितला असेल तर तो त्याचं उत्तर देऊन देईल. आता हे सोडवून झाल्यानंतर दोघं समजा सेम लेवलवरती क्वेश्चन म्हणायचं. याला जेवढं मन लावून बघता येईल ना तेवढं मन लावून बघा. एकदम बढिया पार्ट आहे हा, एकदम बढिया पोर्शन आहे तो. याला मी समजा ए नाव देतो, दिस इज अवर ए, दिस इज अवर बी, सी, डी. माझ्या जिथं मला डायग्राम वगैरे काढता येत नाही तिथं समजून घ्यायचं बरं का, की याला काय करायचं नेमकं इथं ठीक आहे. जसं मी बोलतोय ना, डायग्राम काढता येत नसेल, इथं पेनावरती उमटवता येत नसेल, समजून घ्यायचं की याला म्हणायचं काय. ओके. आता गंमत बघा इथं बघा बरं का. आता मी काय म्हणतोय, आता मला सांगा हा बी वाला पॉईंट जो की आहे इथं मी लोड लावतो असा. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, सांगा हा बी वाला पॉईंट या हिरव्या लाईनमध्ये असेल का हिरव्या लाईन सोडून दुसऱ्या कुठेतरी असेल.
जो काही बी वाला पॉईंट आहे तो हिरव्या लाईनमध्ये असेल का हिरवा लाईन सोडून दुसऱ्या कुठेतरी असेल, आणि कुठे असेल तर कुठे असेल, असा आहे ना. तो हा बी वाला पॉईंट कसा येईल, या लाईनमध्ये येईल. क्लिअर होते तुम्हाला. हा कुठे येईल, इथे कुठेतरी येईल. तो बी वाला पॉईंट कुठे येईल, इथे येईल कुठेतरी, बी डॅश होऊन जाईल. तो हा काय होईल, बी डॅश. आणि सगळे मेंबर जे ना इनएक्सटेन्सिबल आहे समजा, तो बी डॅश होऊन जाईल. हा बी डॅश. त्याचा इनिशियल हे का होता, हा इनिशियल स्लोप त्याचा असा होता. इनिशियल स्लोप त्याचा हा मेंबरला पॅरलल असा हा इनिशियल स्लोप होता. आता इनिशियल स्लोपले तो इनएक्सटेन्सिबल असल्या कारणाने इथं स्लोप आपल्याला दिसायला भेटणारच आहे. क्लिअर. अशा पद्धतीने मग जर का समजा त्याचा टँजंट असं जर का येत असेल, हा वाला त्या टँजंट जर का असेल, तर हा वाला जो काही आहे त्याचा टँजंट हा वाला दिसायला भेटेल. बरोबर. ते काय होतील, परपेंडिक्युलरमध्ये राहतील ना. तो परपेंडिक्युलरमध्ये राहतील. जो काही असेल म्हणजे हा वाला जो अँगल आहे हा मेंटेन राहील, हा वाला अँगल जो आहे ना तो मेंटेन राहील. एवढी बात मला कळायला भेटते. राईट. तो हा खाली चालला जातो, एवढी बात कन्फर्म झाली का. आता इकडचा काय होईल बरं का, जर तुम्ही याला इकडे ढकलतायत ना, हा इकडे जर का ढकलतायत ना, तर हा जो की ना हा वरती येऊन जाईल. मग किती वरती येईल बरं का, तो असा पॅरलल आहे, तो सी इथं कुठेतरी येऊन जाईल. हा सी इथे येऊन जाईल. आणि सी जर का बघा इथं इनिशियल टँजंट हा वाला होता त्या मेंबरचा, आता काय होऊन जाईल, काहीतरी स्लोप असेल बरं का इथं बी, तर इथं पण काहीतरी स्लोप आहे. तर असा जर का समजा त्याचा स्लोप असेल, तर मला तुम्ही सांगा इनिशियल स्लोप त्याचा हा वाला होता, तो पुन्हा जाऊन काय होऊन जाईल बरं का इकडं. तो इनिशियल स्लोप त्याचा असा वाला होता, तो पुन्हा जाऊन काय आहे इकडे. जर त्याची शिफ्टिंग अशी जर का होती या मेंबरची, राईट ना, या मेंबरची शिफ्टिंग इकडे होऊन जाते थोडीशी, तर मग वरच्याची शिफ्टिंग काय होईल, वरती होईल थोडीशी. ठीक आहे. फक्त त्यांच्यामधला अँगल जो आहे तुम्हाला मेंटेन करून ठेवायचा आहे. तो जो काही असेल तो स्लोप फायनल कुठला येईल बघा, इथं जर हा येतोय ना, इथं कुठेतरी येईल तो मामूलिक, थोडासा इकडे सर्कल कुठे रोटेट होतं बरं काय. हे रोटेशन जे की होतं आहे, हे रोटेशन कसं होतं आहे, हे होतं आहे क्लॉकवाईज. तो क्लॉकवाईज रोटेशन होताना मला दिसायला भेटेल. मग विचार करा आता याची डायग्राम बनेल किती घाण बनेल बघा. इथं जर बघायला गेलात ना, हा सरकतो इकडं, हा क्लॉकवाईज, हा बी सरकत इकडं, हा मेंबर काय होईल बरं, आपण क्लॉकवाईज येऊन जाईल. राईट. पुढे जर बघायला गेला हा जर क्लॉकवाईज येतोय, तर याची डायग्राम जी बनल अशा पद्धतीने, हे असं जाऊन इथं बनेल आणि हे असं जाऊन इथं बनेल. राईट. ही वाली डायग्राम बनणार आहे. आता एकदम घाण झाली ती डायग्राम, समजून घ्या कसं काढतो मी त्याला. आता बघा नवीन काढून दाखवतो. हा बिंदू गेला इथं, हा बिंदू गेला वरती. रोटेशन कोणत्या डिरेक्शनमध्ये होते बघा बरं. तो इनिशियली जो काही होता तो इनिशियली असा तिरपा होता. मेंबर इनिशियली असा होता ना, असा होता. राईट. तर इथं जो काही मला दिसायला भेटते, इथं काहीतरी स्लोप आला आहे. स्लोप जर का असा आहे, याचा अर्थ तो कुठे घुमला, तो घुमला क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये इकडं. जर तो इकडं घुमला असेल तर याचा इनिशियल कसा होता, या मेंबरच्या आडव्या मेंबरचा इनिशियल असा होता. जर आडवा एवढा असेल तर थिटा बी नाही एवढा, थोडा खाली घुमल, तर त्याचा नवीन टँजंट जो बनेल तो टँजंट असा बनून जाईल. म्हणजे कर्व आपली अशी निघेल, इथून अशी कर्व निघेल. एवढी तर बात कन्फर्म झाली. इकडे या. आता इकडे जर का आलात तर याचा होरिजेंटल हा जो होता तो असा होता, आणि जो होरिजेंटल असा होता, आणि इनिशियल स्लोप असा होता. ही इनिशियल स्लोप होते. परंतु हा का होणार आता, हा जो की ना हा रोटेट होणार. कशा रोटेट होईल बरं का, हा पण क्लॉकवाईजमध्ये रोटेट होईल, असा रोटेट होईल. म्हणजे बघा याचा टँजंट असा, फायनल टँजंट असा म्हणजे मग हा क्लॉकवाईजमध्ये असा रोटेट होते. जर हा एवढा रोटेट होते क्लॉकवाईजमध्ये इनिशियलपेक्षा, तर हा जो काही इनिशियल होती बघा, या हुब्याची इनिशियल एवढी ना, मग याची पण काहीतरी वरती होईल, मामूली कशी काहीतरी अशी होईल बरं का. समजा असा डॉटेड लाईन दाखवतो. राईट. हा पण क्लॉकवाईजमध्ये असा रोटेट होऊन जाईल. मग हा जर का असा रोटेट होत असेल तर मेंबर असा होईल ना, मग असं फिरेल तो. असं जर का तो फिरेल, समजा असं जर का तो फिरेल, तर मी डायग्राम कशी बनवू माहिती आहे का. बघा रे, इलॅस्टिक कर्व ही आहे त्याची, इलॅस्टिक कर्व कळाली का, ही इलॅस्टिक कर्व आहे त्याची. मग तुम्हाला कमसे कम डायग्राम परीक्षेमध्ये येतात तुम्हाला लक्षामध्ये की नाही यार, याने जे ना असा खेळ केला होता बरं का, खाली आणि वरती असा खेळ केला होता. लक्षात आलं काय करतो मी तुम्हाला, इनिशियल आणि फायनल टँजंट कळतं का. बघा ना, हा बिंदू इथं आहे की नाही, हा बिंदू की पक्का हा बिंदू इथं जाणार आहे. त्याचा बिंदूच्या ठिकाणी हा आडव्या मेंबरचा इनिशियल टँजंट असा असेल, हुबाचा इनिशियल टँजंट असा तिरपा असेल. परंतु यार हा जो आहे ना आपला, हा जॉईंट रोटेट झालेला आहे आता. ॲक्च्युली जर बघायला गेलं ना, थोडासा तो काय झाला आहे, रोटेट झाला आहे. मग अगोदर असा होता, तो रोटेट झाला म्हणजे तो असा काहीतरी झाला असेल, बेंड झाला असेल थोडा. मग अशा पद्धतीने त्याचा टँजंट इथं आला.
ठीक आहे ना. अशा पण त्याचा टँजंट कुठे आला, इकडे आला. सेम स्टोरी इथं बघायला गेलात, उभा मेंबर जो काही त्याचा इनिशियल टँजंट असा असेल, आडवा मेंबरचा इनिशियल टँजंट असा असेल, परंतु आपल्या म्हणजे इनएक्सटेन्सिबल असल्या कारणाने तो जो थोडासा इकडे रोटेट होईल इकडं. मग इकडे जर का तो रोटेट होतो समजा, तो मग इकडे क्लॉकवाईज रोटेशन होते. मग याचं होतं असेल, याचं बी थोडंसं क्लॉकवाईज होत असेल. मग असा जो काही असा याचा टँजंट असा येईल आणि याचा टँजंट असा येईल. असा टँजंट आल्यानंतर काय करू आपल्याला अशा पद्धतीने काढावी लागेल. याला करू मला अशा पद्धतीने काढावं लागेल. मी असं काढून काय करणार, त्याला मला असं जोडावं लागेल ना, हे वाला. क्लिअर होते का कुलदीप? न्या पहिली जी डायग्राम होती ना, सेम त्याच्यासारखीच होती, फक्त इथं तिरपे होते ना म्हणून. पहिल्यामध्ये काय होतं बघा, आता पहिल्यामध्ये बी आता पहिल्यावरून कळून दिला. हे बघा, हा बी वाला जो की आहे याचा आडवा असाचे, उभा पण असाचे, इनिशियल टँजंट त्यांचा असाचे. इथं आल्यानंतर याचा इनिशियल टँजंट कसा होईल, असा आणि असा असणार, बरोबर. हे इनिशियल टँजंट आहे त्यांची, राईट. हे दोघं इनिशियल टँजंट आहेत. पण तुम्हाला माहिती आहे यार, इनएक्सटेन्सिबल आहे म्हणजे नक्की ज्या ठिकाणी स्लोप बनणार आहे, म्हणजे असा तो काहीतरी होईल, राईट. मग याचा फायनल टँजंट असा येऊन जाईल. याचा फायनल टँजंट जर का असा आला तर याचा या पॉईंटचा फायनल टँजंट असा येऊन जाईल, बरोबर. मग जर फायनल टँजंट असेल तर कर्व कुठून निघते, तिथून निघते. या कर्व निघून गेला इथं, मग याची कर्व जी ना अशी काहीतरी निघेल. परंतु पुढे बघा, हा मेंबर इथं जाईल, राईट. या मेंबरचा इथं आला, शिफ्ट झाला. याचा इनिशियल असा होता, फायनल असा होता, सॉरी इनिशियल असा, हे दोघं इनिशियल होते, राईट. आणि इनिशियल आता हा मेंबर जाऊन असा काय होऊन जाईल इथं, ॲक्च्युली असा काढायचा, असा 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 जो काही इथं इथं फायनल टँजंट असा येऊन जाईल. जर याचा फायनल टँजंट असा आला उभ्याचा, तर आडव्याचा काय होऊन जाईल बरं का, आडवा बी असा होऊन जाईल. आडवा असा होऊन जाणं म्हणजे कर्व अशी होऊन जाणं. मग कर्व अशी होऊन जाणं म्हणजे काय, कर्व काय कुठे अशी कुठे बी जाईल का, नाही. मग ती अशा पद्धतीने जॉईंट होईल. बोला, क्लिअर करे कुलदीप? तुला कळालं का अजून किती, अजून फोडून काढू, हे सगळं फोडून बी काढता येतं याला. पहिले सांगा, क्लिअर आहे का नेहा? तू पहिल्या ठिकाणी लक्ष दिलं नाही, पहिल्या ठिकाणीच लक्ष दिलं नाही. ते बघा, नंतर नाही सांग, नंतर मला टाइम कुठे आहे, नंतर कुठे टाईम आहे मला. लक्ष दे इथं, लक्ष दे. काही नाही, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, हे लक्ष दे. हा जो काही बी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे, हा डी पॉईंट आहे. पक्की बात आहे, इथं जर ओरिजिनल फोर्स लावला तर हा परपेंडिक्युलरमध्ये जाईल. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय, हा खालचा आहे ना, या परपेंडिक्युलर म्हणजे इथं बी येऊन जाईल, हा सी इथं येऊन जाईल. बोल, इथपर्यंत क्लिअर तुला? फटाफट कमेंट कर. तू एक तर तुझा तो माईक बी चालू राहत नाही. इथपर्यंत क्लिअर असेल, राईट. हा सीड्या झाला, हा बिड्या झाला, राईट. आता गंमत बघ, आता काय होईल बरं का यार, हा मेंबरवरचा रिजिड नाही आहे, हा इनएक्सटेन्सिबल आहे. मग इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय, तो बेंड बी होऊ शकतो, तो बेंड बी होणार आहे, राईट. मग हा बेंड होईल, खालचा तर बेंड होईल, पण वरचा बी बेंड होऊ शकतो. मग वरचा बेंड होऊ शकतो म्हणजे काय काय इनिशियल भेटेल, त्याचा इनिशियल टँजंट हवाला असणार. याचा या मेंबरचा इनिशियल टँजंट अशा पद्धतीची असतील. हे इनिशियल टँजंट आहे थोडंसं, हा इनिशियल टँजंट होते. परंतु जेव्हा तो पुढे सरकून जाईल ना, इनिशियल टँजंट, हे बघा, हे इनिशियल टँजंट होते त्याचे ॲक्च्युली. पण जेव्हा तो पुढे जाईल ना, म्हणजे इनिशियल टँजंट असं दाखवून दिलं आहे तुम्ही, राईट. आता जेव्हा तो पुढे जाईल ना, तर लक्षामध्ये येऊन जाईल माझ्या की अशा पद्धतीने कहाणी घडेल. म्हणजे इथं जे काय ना, इथं टँजंट बनेल बरं का, कारण की रिजेड नाही ना, तो काहीतरी म्हणजे मेंबर इकडे सरकला आहे, असा जो आहे ना आपला जॉईंट जो आहे ना, हा जॉईंट रोटेट झाला आहे. कसा रोटेट झाला आहे जॉईंट, क्लॉकवाईज म्हणजे रोटेट झाला आहे. मग जर का समजा इकडे सरकला असेल तर हा इकडचा मेंबर बी इकडे सरकल ना, असा, राईट की नाही. मग हा मेंबर बी इकडे सरकाल, म्हणजे हा जर का समजा याचा इनिशियल टँजंट जर का उभा होता तर हा असा होऊन गेला, तर आडव्याचा पण थोडासा मामूली तेवढा दाखवेल. याचा ठिठा असेल तिथं पण हा ठिठाच बनवेल ना. मग हा जो की नाही याचा टँजंट असा येऊन जाईल, फायनल टँजंट असेल. तो इनिशियल टँजंट जसे होते, पण फायनल टँजंट असेल. आणि टँजंटला टच करून कर्व जाते आपली, ठीक आहे. मी टँजंट काढून घेतले, सेम स्टोरीचं बघ. हा पण जो आहे ना अशा पद्धतीने असा घुसणार आहे. याचा अर्थ इथं इनिशियल टँजंट असा, फायनल टँजंट असा होऊन जाईल. याचाही फायनल टँजंट म्हणजे कसा घुमला हा कसा घुमला आहे बघ. ओरिजिनली उभा होता, असा घुमला आहे आता क्लॉकवाईज. तर ओरिजिनली हा आडवा होता, असा घुमला असेल हा क्लॉकवाईज. तू क्लॉकवाईजच घुमव, हा क्लॉकवाईज आला इकडं. आता ही फायनल टँजंट आली. मग फायनल टँजंट जर का आली तर कर्व कशी निघल, अशी निघून अशी जाईल. ही बघ, ही कर आलं लक्षामध्ये, एकदम क्लिअर व्हायला पाहिजे, राईट. हे वाला भाग्यश्री तुला क्लिअर आहेत काय का दोघी? कुलदीप तू कमेंट केली नाही, क्लिअर आहे का? पूर्ण समजलं. आता गंमत बघा, तू काय म्हणली भाग्यश्री, कळाल तुला? नाही, ते सेकंड वाला नाही हां, लक्ष द्या, सेकंड वाला. आता तुला पहिलं वाला जर समजलं असेल ना, तर सेकंड वाला पण समजून जाईल. बघा आता गंमत, हे ना तिरपं ना, हे बघ, हे तिरपचे, हे जे ना, हे तिरप आहे, राईट. तो हे तिरप, या तिरपेमध्ये एक केस आहे, ती केस पण सांगतो, पहिले समजून घ्या. आता एक बात कन्फर्म यार, की याचा इनिशियल टँजंट काय येईल, याचा इनिशियल टँजंट असा आणि असा आडवा,
बरोबर की नाही. जसा मेंबर असतो ना तसा त्याचा इनिशियल टँजंट असतो. ठीक आहे. मग हा त्याचा इनिशियल टँजंट आहे. पहिली बात कन्फर्म आहे की यार हा जो मेंबर जर शिफ्ट व्हायचा असेल तर हा याच्या लाईनमध्ये येणार नाही. का? कारण की ही लाईन चालली इकडं, तर पक्का तो बी इथे येणार नाही आहे. तो बी कुठेतरी इथंच येईल. इथं येईल बी बघ. याच्यामध्ये इथे कुठेतरी बी येईल. इथं हे क्लिअर होतं का तुम्हाला? इथं बी येईल. असं जर का बी असेल तर बी डॅश इथं येईल. एवढं क्लिअर होतं का? हां सेम. आता हा जर का समजा सी असेल, राईट, सी असेल, इकडून फोर्स लावतोय मी, तर त्यामुळे हा जो आहे ना हा खाली तर येणार नाही आहे. असा फोर्स लावून तो वरती उचकल ना, म्हणजे नक्कीच जो आहे ना हा पण जो आहे ना, आता अशी लाईन आहे, तो हा पण जो आहे ना हा सी पण कुठेतरी इथं असेल. याला मी सी डॅश दाखवतो. मग आता जे शिफ्ट झालेल्या पोझिशन आहे त्यांचा इनिशियल दाखवून देऊ. मग याचा या इथे आले समजा, याचा इनिशियल काय असेल? हा आहे त्याचा कलर बदलवतो. कलर बदलावा लागेल. हा आहे त्याचा इनिशियल, हा त्याचा इनिशियल आहे. या हिरव्या कलरने दाखवलं आहे ना, हे त्याचे इनिशियल टँजंट आहेत. बरोबर की ना? बघा ना, सुरुवातीला असा होता, असा होता, मग सेम इथे इनिशियल टँजंट मी असं दाखवून देतो. परंतु हे इनएक्सटेन्सिबल आहेत बरं का. मग इनएक्सटेन्सिबल असल्यामुळे काय होईल माहिती आहे का? हा असा जाऊन असा मध्ये घुसेल. ठीक. पण तुम्हाला वाटत असेल तर झिरो नाही, इथं मामूली स्लोप असेलच. स्लोप असेल याचा अर्थ मेंबर आपला म्हणजे आपला जॉईंट जो आहे ना तो काय झाला, तो जॉईंट रोटेट झाला. कसा रोटेट झाला? अशा पद्धतीने रोटेट झाला इथं. मग इथं जो अँगल बनेल हा समजा थिटा बी बनला. राईट. तुम्हाला माहिती आहे की यार जर समजा हा इनिशियलपासून एवढा जर का वाकत असेल तर सेम आपला आता हे बघा इथं कलर बदलतो गुलाबी. हा आपला इनिशियल असा होता, मग हा पण थोडासा वाकलेला असेल बरं का रे. किती वाकला असेल तो इकडे थिटा जर गेला असेल तर हा मेंबर जो आहे ना हा जो आडवा मेंबर आहे ना, हा आडवा मेंबर पण काय होईल बरं का, आडव्या मेंबरची पण काहीतरी जागा बदलून जाईल. किती? समथिंग त्याचा टेंजंट असा काहीतरी इकडे येऊन जाईल, काहीतरी येईल असा. राईट, असा काहीतरी येऊन जाईल. मग आपला मेंबर असा होऊन जाईल. आता लक्षात आलं का तुमच्या? इनिशियल टँजंट हवाला होता, तर रोटेशनमुळे हा टँजंट फायनल असा झाला. मग जर का समजा असा होत असेल तर आडव्याचा इनिशियल टँजंट हवाला होता, तर त्याचा पण काहीतरी थिटा एवढा खाली होऊन जाईल. मग त्याचा फायनल टँजंट असा होऊन जाईल. मग फायनल टँजंटचे कलर जे काही आहे ते लाल कलरने दाखवतो. समजा मी फायनल टँजंट जे काही आहे ते फायनल कट तुम्हाला लाल कलरने, हा झाला फायनल टँजंट. राईट. आणि इकडचा मेंबर जो की आडवा होता तो फायनल टँजंट, हा झाला फायनल टँजंट. कितीने शिफ्टिंग झाली? थिटा बीची. इथे कितीने शिफ्टिंग झाली? थिटा बीचीच होणार. राईट, थिटा बीचीच होणार. थिटा बीने जाईल तो असा. मग आता जो काही आपला हावाला मेंबर होता, जो दिसायला असा दिसत होता, मला हावाला जो मेंबर असा होता, दिसायला असा दिसत होता, आता तुम्हाला दिसायला असा वाकलेला दिसायला भेटेल. असा वाकलेला दिसायला भेटेल बघा, असा वाकलेला दिसायला भेटेल तो. क्लिअर का? मग पुढं काय होईल बरं का? सेम स्टोरीचं बघा. याची जर का इनिशियल हिरव्या करून दाखवतो, इनिशियल टँजंट जर बघायला गेला, मेंबर असा आहे ना, तर इनिशियल टँजंट अशी असेल आणि आडवा आहे ना याची इनिशियल टँजंट अशी असेल. बघा ही इनिशियल टँजंट आहे. परंतु यार आपल्याला माहिती आहे की तो काय बरं का, तो काय आहे, तो जो काही आहे तो इनएक्सटेन्सिबल मेंबर आहे. त्यामुळे असा इथे एक टँजंट होईल. म्हणजे जो त्याचा रोटेशन काय होईल का, या उभ्या मेंबरचं इकडे रोटेशन होऊन जाईल. कसं? क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. या जॉईंट आहे ना, या जॉईंटचं रोटेशन क्लॉकवाईजमध्ये होईल. मग जर याचं होत असेल तर हिरवा कलर जो इनिशियल होता आडव्याचा, बघा गेलं रे वा, काही खरं नाही झालं, काही खरं नाही. हा गेला इथं, हा गेला इथं, हा गेला इथं. राईट, हा गेला इथं. अशा पद्धतीने तो याचा इनिशियल हे इनिशियल आहेत. राईट. पण रोटेट होणार आहे तो एक फायनल टँजंट इथं. राईट. थोडासा मामूलिक असा तो फायनल टँजंट इथे येऊन जाईल. राईट. आणि याचा फायनल टँजंट इथे येऊन जाईल. क्लिअर? तो अशा पद्धतीने घडेल. इकडे जर बघायला गेला तर हा इनिशियल टँजंट, फायनल टँजंट जर बघायला गेलात तो फायनल टँजंट काय बनेल बरं? फायनल टँजंट बनवून जाईल त्याचा गुलाबी कलर. फायनल टँजंट थोडासा रोटेट होईल, मामूलिक असं बघा, असा मामूलिक रोटेट होतो ना, तो हा फायनल टँजंट असेल. हा जर का इकडे घुमला असेल, हा जर काय समजा लालवाल्यापासून जर का गुलाबी एवढा घुमला असेल, तर लालवाल्यापासून क्लॉकवाईजमध्ये हा गुलाबी पण इकडे कुठेतरी घुमला असेल. राईट ना? बरोबर तेवढा काढतो मी. अशापर्यंत घुमला असेल. मग जर असा घुमला असेल तर विचार करा इथपर्यंत तुम्ही आलेत का? आता हे कळालं का कसं घुमतायत ते, रोटेट कसं होतात जॉईंट? हां. मग झालं. मग हा जर का टँजंट असेल तर हा चालला असा, मग हा कसा जाईल? असा येईल नाही बघा, असा. आणि फायनल काय होतं, इथं लाल कलर होता फायनल, असा फायनल लाल कलर होता, तो फायनल टू फायनल. चला हे हो गया. आलं लक्षात? मग ही कन्सेप्ट तुम्हाला याच्या पुढे कुठेही वापरायची की रोटेट कसा होतो यार, तो रोटेट कसा होतो ही कन्सेप्ट आहे की त्या परपेंडिक्युलर जाईल. राईट. रोटेट असा होईल. हे लॉजिक तुम्हाला वापरून काढायचं आहे. क्लिअर झालं? आता मागच्या वर्षी MPC जो क्वेश्चन विचारला होता तो चांगल्या बादशाला कळाला नाही. तो काय होता बघा. आता तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. आता तो सुटून बी जाईल बघा. मग आता तो सुटून जाईल. बागेश्वर तुला जायचं ना कुठे तर, मग आता काय करू? तू नंतर इथून पुढचा व्हिडिओ बघून घेशील, त्याने ते एवढं बघून जा ना, थोडं एवढं बघून जा.
एवढं बघून घ्या, 2 मिनिटात कवर होईल बघा. तो आता काय होईल बरं का, हा बी होता, हा सी होता, हा ए होता, हा डी होता. आता लक्षात घ्या बरं काय, तर तुम्ही जर का बघायला गेलात तर काय लक्षामध्ये येईल गड्या, की याची शिफ्टिंग जी ना या बीचा इथं शिफ्टिंग होईल, याची जी काही होईल ना या सीची वरती शिफ्टिंग होईल. आता तुम्हाला प्रश्न काय विचारला त्याने माहिती आहे का, तुम्हाला विचारलं आहे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढा. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढा. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बरं का, आता विचार करा तुम्ही, हा वाला बी इथे येऊन जातोय राईट, म्हणजे आणि हा वाला सी जो काही आहे हा सी असा येऊन जातोय. तुम्हाला काय वाटतंय बघा, हे बघा हा जेवढा खाली चालला आहे ना, हे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जेवढं असेल ना तेवढंच आपण वरती जाणार. एकदम एकदम परफेक्ट बात आहे, याच्यावरती काही विषय नाही आहे, कॉमन सेन्स आहे किंवा तुम्ही लॉजिक हे करून बघा. तो जेवढा हा खाली जाणार आहे ना बी, तेवढा सी वरती जाणार आहे जेवढा, कारण की तुम्ही अलीकडून असा लोड देऊन दिला होता, असा लोड देऊन दिला होता. मग मला असे त्रिकोण दिला, आता तुम्ही मी बनवते बरं का हे त्रिकोण, की ॲक्च्युली असं बनेल, त्याची इलास्टिक कवर आपण काढून झाले मागच्या त्यात इथं किचिड होईल, म्हणून मी असं पण दाखवतो, हे मला दिसायला भेटते. त्यांनी काय काढायला लावलं तुम्हाला, हा जो की ना हा डेल्टा बी, डेल्टा वाय बी इथं डेल्टा वाय बी आणि हा डेल्टा वाय सी, एवढी तर बात कन्फर्म आहे, जे एवढी बाय कन्फर्म आहे काय बरं का, हा डेल्टा वाय सी समजा आणि डेल्टा वाय बी. आता एवढी बात, किंवा याला वाय बी म्हणा किंवा वाय सी म्हणा, की वाय बी आणि वाय सी जो आहे ना, वाय बी आणि वाय सी हे सेम राहणार, एकदम पक्की बात आहे. जेवढा खाली सर्कल तेवढाच वरती सर्कल राईट. आणि त्याची डायग्राम कशी बनवली आपण, बनवलेली सगळी डायग्राम. आता वाय बी इज इक्वल टू वाय सी म्हणतोय मी, आता कसं काढावं हे बघा, इथं अँगल त्यांनी दिला असेलच 100%. हा अँगल समजा आपला थिटा आहे. जर हा थिटा असेल, मला तुम्ही सांगा, जर का समजा हा थिटा असेल तर 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 हा बघा, हा वाला इथे राईट, हा वाला पण इथे, याला मी पुढे काढतो, असा काढला, होरिझॉन्टलसोबत हा अँगल किती बनेल रे, हा पण थिटाच बनेल राईट, हा पण थिटा बनेल. अजून काय काय निघेल बरं का, हा समजा थिटा ए निघतो इथं ना, तो गोष्ट कशा पद्धतीने क्लिअर होऊ शकते. हा मेंबर इकडे परपेंडिक्युलर नाही आहे, परपेंडिक्युलर असावा, हे परपेंडिक्युलर असेल, हे बघा हा वाला मेंबरला आहे ना, अशा पद्धतीने जे का ना मी परपेंडिक्युलर दाखवतो आहे, हे परपेंडिक्युलर. मग होरिझॉन्टल सोबत थिटा आहे, तर हा किती असेल 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा. मग होरिझॉन्टल सोबत जो हा तिरपा अँगल बनवतोय, होरिझॉन्टल सोबत जो हा तिरपा अँगल बनवतोय आपला व्यतिक्रम कोनुसार, हा पण किती असेल बरं का, हा असेल 90 मायनस थिटा. हा वेळी लिंकर आईतला अँगल किती असेल, 90 मायनस थिटा. पुरी सिमेट्री आहे राईट. सेम अँगल इथं जो काही असेल हा वाला बघून घ्या इकडे पण, तो इकडे मी हे काढून घेतो ना, वाय बी काढला तर वाय सी निघून जाईल. त्यांनी वाय सी विचारला होता मागच्या MPCमध्ये बरोबर का, तो निघून मी वाय बी काढून घेतो ना. मला सांगा, हा जर का संबंध 90 मायनस थिटा तुमच्याकडून येऊन जातोय आणि हे किती होते बरं का, हे डिस्प्लेसमेंट होते समजा डेल्टा बी, आडवा डेल्टा बी असा इकडे सरकतोय ना, तो हा आडवा जो इकडे सरकतोय हा होतोय डेल्टा बी राईट, हा होतोय वाय सी, हा होतोय वाय सी. हे असा तुम्हाला त्रिकोण भेटतोय, हा आहे 90 मायनस थिटा. मग तुम्ही मला सांगा, हा जर का 90 मायनस थिटा असेल तर हा किती असेल, तुम्ही म्हणणार हा थिटा असेल, हा किती असेल थिटा असेल. मग हा जर थिटा असेल तर तुम्ही टॅन थिटा वापरू शकतात का, तुम्ही म्हणणार हो, टॅन थिटा इज इक्वल टू समोरची बाजू डेल्टा बी डिवाइड बाय लगतची बाजू किती येईल, समोरची बाजू झाली डेल्टा बी, लगतची बाजू वाय सी. तुम्हाला काढायचं वाय सी, सांगा बरं वाय सी किती, वाय सी इज इक्वल टू डेल्टा बी डिवाइड बाय टॅन थिटा. सो वाय सी इज इक्वल टू व्हॉट, वाय सी इज इक्वल टू कॉट थिटा इंटू डेल्टा. बघा इथे लिहून देतो, काही गिचिडपिडची चालली. वाय बी इज इक्वल टू वाय सी इज इक्वल टू 1/10 म्हणजे कॉट थिटा रे, कॉट थिटा इंटू डेल्टा आडवा म्हणजे बी घ्या किंवा सी घ्या, दोघं सारखेच येते. हा जेवढा इकडे सर्कल तेवढाच हा इकडे सर्कल, जेवढा वरती सर्कल तेवढाच हा खाली सर्कल. क्लिअर. मग या हा उत्तर होतं तुमचं, हे उत्तर होतं. 2 मार्क. कळालं का काय केलं मी तर. हा मेंबर असा आहे, हे अशा पद्धतीने जॉमेट्री लावायचा. तर ही थिटा असेल, हा 90 मायनस थिटा असेल, हा 90 मायनस थिटा असेल, हा पण 90 मायनस थिटा असेल, हा 90 मायनस थिटा असेल, हा जो काही असेल हा बघा हा थिटा असेल. अशा पद्धतीने तुम्हाला काढायचे ते सगळे अँगल काढता यायला पाहिजे. मग मी इकडचंच काढून टाकलं, इकडून मला इकडचं बोलता येतं. कळालं का गं. भागेश्वरी तुला जायचं असेल तर आता जाऊ शकते. क्लिअर आहे का. राईट. अशा पद्धतीने याचा मागच्या वर्षाचा प्रश्न वाटल्यास मी आणतो, असेल कोणाकडे तर बघा, तो तुम्ही बघून घ्या एकदा. हा जो आहे ना पहिल्या पेपरमध्ये हा वाला क्वेश्चन आहे, अशा पद्धतीने क्लिअर होऊन जातो. काही लॉजिकच नव्हतं, कॉमन सेन्सची बात होती. इथं जे काही आहे इथपर्यंत आपण आलेलो आहे. तो आता अजून हे 2 डायग्राम बाकी होत्या, तो जर 2 डायग्राम आहे पटकन बघून घ्या बरं का. हे बघा अशा पद्धतीने हा जो काही आहे इथं हिंज लावून दिला आहे, इथं रोलर लावून दिला आहे, हा डिटर्मिनेट आहे. आता इथं काही नाही, कॉमन सेन्सची बात आहे, इथं पण कॉमन सेन्सच लावायचं आहे. कसं बघा, आता तुम्ही मला सांगा रे, हा तर काही फिक्स नाही आहे, याची डायग्राम कशी बनवू शकते. तुम्ही काय म्हणणार, असं एक काम कर, फिक्स नाही आहे ना, इथं जर का लावटला असा होऊन जाईल, असं होऊन जाईल. मग जर का समजा असा होऊन जाईल तर पहिले मला सांगा बरं का,
हा पहिले आडवा होता असा असा होऊन गेला, असा टँजंट त्याचा असा होऊन जाईल. पहिले हा आडवा होता आता त्याचा टँजंट असा होऊन जाईल. म्हणजे आडव्यापासून जर का असा होऊन जातोय तर मग हा उभा पण असा व्हायला पाहिजे होता ना. पण मला सांगा उभा असा होईल का? असा होईल का? उभा असा होऊ शकतो का? तर तुम्हाला दिसायला भेटेल की उभा असा होऊ बी शकतो, पॉसिबल असं पण आहे राईट. पण आणि असा असा होऊ शकतो का? असं पण पॉसिबल आहे, असं पण पॉसिबल आहे. पण तुम्ही विचार करा, लक्षामध्ये काय येईल बरं? लोड जर काही तर लावला मी, तो हा चालला इकडं इनिशियलपासून क्लॉकवाईजमध्ये, हा पण चालला क्लॉकवाईजमध्ये, ठीक. तो क्लॉकवाईजमध्ये दोघं जात आहेत. इथं पण चालला क्लॉकवाईजमध्ये, जेवढा क्लॉकवाईज जातो इकडे चालला असा क्लॉकवाईज, ठीक. आता इथं काय डिस्कशन घडेल गड्या, इथं जर बघायला गेलात ना, इथं विषय असा नाही होत. आणि याचं कारण पण सांगतो मी, विषय असा का नाही होत तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की हा जो काही मेंबर आहे या मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येईल का रे? या मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येईल का? याच्यात जर तुम्ही याला एवढं वाकवतायत, पहिले विचार तर करा याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट येईल का? येणार नाही. कसं काय बरं का सांगतो, कसं काय बरं का, बघा लक्षात हां. वरून हा फोर्स लागतोय तर खालून रिॲक्शन, आपण आता फिरबॉडी डायग्राम काढू समजा, हां राईट. वरून सेंटरमध्ये पी लागतोय. जर सेंटरमध्ये व्हर्टिकल लोड आहे तर हॉरिझॉन्टल रिॲक्शन येईल का पिक्चरमध्ये? बिलकुल नाही येणार. हॉरिझॉन्टल जर का लोड असेल तर राईट, तर फ्रेमच्या केसमध्ये तसलं काही घडणारच नाही. वरून जर का मिडलमध्ये पी लागत असेल तर नक्कीच इकडे P/2, इकडे P/2 लागेल. हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0 असेल, डायरेक्ट लागणारच नाही हॉरिझॉन्टल रिॲक्शन, राईट. इकडे हॉरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही. मग अशा पण मला हे कळते. मग जर का समजा असं कळत असेल आपल्याला, तर मला एक सांगा तुम्ही, हा मेंबरमधला फोर्स असा चालला आहे, हा मेंबरमधला फोर्स असा चालला आहे, या उभ्या मेंबरवरती, हा जो काही उभा मेंबर आहे याच्यावरती असा ट्रान्सवर्स लोड लागतोय का? असा लोड लागतोय का? नाही. मग हा मेंबर बेंड व्हायचं काही कारणच नाही ना. हा मेंबर बेंड व्हायचं काही कारण नाही. बेंड होईल तर हावाला होईल. मग जर का समजा हवाला बेंड होतील तर मग ही डायग्राम बरोबर आहे का अशी? नाही, ही डायग्राम पण बरोबर नाही. का? कारण की अगोदर यांच्यामधला अँगल 90 होता, आता बदलून टँजंट असा आला आणि याच्यामधला अँगल आता एवढा राहतोय. म्हणजे ही वाली डायग्राम पण बरोबर नाही. म्हणजे ही पण बरोबर डायग्राम नाही आहे. असं काढलं होतं, हे पण बरोबर नाही. का? कारण की याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंटच येत नाही. तर असं कसं काय दाखवू शकतो मी? मग ही पण बरोबर नाही. मग बरोबर नेमकी कोणती? बरोबर नेमकी ही वाली. बघा आता मिडलमध्ये हवाला लोड, मिडलमध्ये हवाला लोड. कहाणी बघा आता. कहाणी काय बनेल बरं का यार, याच्या हा बेंड होऊ शकतो बरं का, हा बेंड होणार, पण हे बाकीची बेंड होणार. मग काय होईल बरं का, समजा हा बेंड होईल पण कोणत्या इथे जाईल, तो आता चालला जाईल, कारण की बरोबर या लाईनमध्ये जाऊन हा बी पॉईंट इथे येऊन जाईल, हा वाला इथं जाऊन या पॉईंटमध्ये येऊन जाईल, ठीक आहे. एवढी कहाणी तर आपल्याला बेसिक लेवलला माहिती आहे गड्या, हे परफेक्ट माहिती आहे आपल्याला की हे जातात कसे, हे बिंदू जातात कसे. इथं होता बी, हा होता बी डॅश, हा जाणार. आता म्हणा असं कसं काय झाला, ओरिजिनल फोर्स थोडी लागला होता. विषय बघा कसा होईल तो, असं होऊ शकतं का बघा तुम्ही. स्ट्रेट आहे, हा स्ट्रेट आहे, कारण की इथं रोटेट होऊन जाईल ना, रोटेट होईल. इथं काय इथं काही विषयच होणार नाही, आपण स्ट्रेटच राहील, आपण स्ट्रेट राहील. पण तुम्हाला हे सुद्धा पटतं, हे सुद्धा चुकीचं आहे बरं का. ॲक्च्युली चुकीचं काढू नका अजून, राईट. असं दाखवलं तर चालेल का? असं दाखवलं तर चालेल का? तर असं दाखवलं तर चालेल, पण हे चुकलेलं आहे ना. कसं काय? हा रोलर दे ना, हा रोलर इकडे शिप असा पाय सटकून जातो याचा रोलरचा, हा रोलरचा पाय इकडे जर का सटकला तर काय होईल डायग्राम माहिती आहे का? आता फायनल डायग्राम ही वाली, तर ही वाली डायग्राम तुम्ही काढून घ्या. हा आहे आपला असा ओरिजिनल बीम. मेंबर उभ्या मेंबरमध्ये बेंडिंग मुवमेंट येणार नाही, त्यामुळे ते वाकणार नाहीत. वरून बरोबर मिडलमध्ये असा फोर्स लागतोय. तर डायग्राम कशी बनेल, हा बी इकडे गेला, हा सी इकडे चालला जाईल, राईट. तर तुम्हाला जी दिसायला भेटेल, हा सरळचा सरळ इकडे होऊन जाईल आणि हा सरळचा सरळ इकडे होईल. हे बघा रे, इकडे चालला जाईल तो सरळ, हा सरळ, हा सरळ इकडे येईल, हा सरळ इकडे येईल आणि मग जाऊन डायग्राम आपली अशी बनेल. तुम्हाला असं कसं काय, हा रोलर आहे, हा रोलरचा पाय इकडे सटकून जाईल, हा रोलर दो ना तिकडे सटकून. आता बघा असा होऊन जाईल तो. आणि आता अँगल बघा बरं का, आता अँगल बघा, फायनल आणि इनिशियल अँगल बघा तिथं बघा. याच्यामधला अँगल जर टँजंट काढला तर हा वाला अँगल आणि हा वाला अँगल बरोबर किती असेल, 90 असेल. तर बघून घ्या तो, ठीक आहे. हा वाला अँगल आणि हा वाला अँगल बरोबर किती असेल, 90 असेल. अशा पद्धतीची कहाणी घडायला पाहिजे. ही त्याची प्री ही त्याची काय असेल, इलास्टिक कर्व असेल. क्लिअर झालं? ही त्याची इलास्टिक कर्व असेल, राईट. अशा पद्धतीने हा बिंदू इथे येईल बरं का, बरोबर त्याच्या लाईनमध्ये, हे त्याच्या लाईनमध्ये येईल. आणि हा इथे काय, इथं फिक्स थोडी आहे ना, फिक्स जर का राहील असं असा जाऊन मग असं सुरुवात करतो तो. पण असं व्हायचं कारणच नाही. हे काय रोलर आहे आपलं, हिंज म्हणले काय, इथं रोटेशनला आलो आहे तो असा घुमू देईल, मग असा इथं पण रोटेशनला आलो आहे. असं जर मी केलं असतं समजा असं करून टाकतो, इथं मी असं करून टाको आणि ही वाली अशी वाली. तुम्ही जर बघायला गेला ना, हे बघा अँगल मेंटेन होते का? नाही होते मेंटेन. याचा अर्थ याचा पाय इकडेच गेला असेल. क्लिअर आहे हे वालं. तो अशा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील, तो तुमच्या आकृत्यावरून येऊन जाईल. ज्याला बेसिक नॉलेज आहे तो आता चुकवणारच नाही. हे अशा पद्धतीने आपले इलास्टिक कर्वचं चॅप्टर संपलेलं आहे. उद्या मी BMD ऑफ फ्रेम घेईल किंवा ट्रस घेईल, ठीक आहे. तू थांबतो इथं.
नेहा तुला हे कळालं का उदाहरण?